श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करत आहोत. या पारायणाचा आज 6वा दिवस आहे. या दिवशी आपण 41 ते 48 या अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. हे 8 अध्याय म्हणजे केवळ ग्रंथाची सांगता नसून श्रीपाद श्री प्रभूंच्या अवताराचे परम रहस्य आहे. या अध्यायामध्ये आपण त्यांच्या अंतिम लीला आणि श्रीपाद प्रभूंचे कुरवपूर येथील दिव्य कार्य याचा हृदयस्पर्शी प्रवास अनुभवणार आहोत. श्रीपाद प्रभू हे जरी डोळ्यांना दिसत नसले तरी ते भक्ताच्या संकटामध्ये कसे धावून येतात हेच आपण आजच्या वाचनातून अनुभवणार आहोत. चला तर मग या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेद श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटूपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयजी अघरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसुन या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तरहा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्कर दी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतीः. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी अनाथनाथा कृपावत्सला दीनानाथा उदारा तू समर्था श्रीपाद श्रीवल्लभा रमशी जरी आत्मध्यानी विश्वरूपे तू नटुनी क्रीडसी विश्वासवे स्वच्छंदवनी आघादतवलीला जो गुरूंचाही सद्गुरू तो श्री दत्तगुरु करुणा करू जयाच्या कृपे पैलपारू लागे भवनदीचा तो श्रीपादवल्लभ नामाने भक्तवात्सल्य प्रगटे रूपाने करुणिया स्वरूपदाने उद्धारी जो त्रैलोक्य श्रीपाद प्रभुसवे कुरुगड्डीत बैसले भक्तजन सत्संगात ते थविनी शंकर भट विचारिसी प्रभुसी श्री दत्त प्रभू करुणाकार पाहुन्या कलियुग दुस्तर पाठविती अंशावतार जेवी सूर्यकर भुवरी प्रगटती नवनाथ नामे तारिती योग सामर्थ्याने सांगावी ती विस्ताराने प्रार्थना श्रीचरणासी नाम एकताच नवनाथाचे नेत्री प्रवाह कृपामृतवृष्टीचे प्रेम चैतन्य श्रीपाद प्रभूचे घडतसे दर्शन आनंदुन तयानी सांगतले श्रोत्या लागुनी ते एका सावधपणी श्रवण मंगलकारी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ भर्तरीनाथ जालंधरनाथ सातवे चरपट आणि नागनाथ ऐसे हे नवनाथ सिद्ध तपोबली समर्थ अपार सामर्थ्ये जगदोद्धारी ज्ञानी परमहंसपूर्ण अवतारे जो नारायण नामे वृषभदेवजान आदर्श पंचमाश्रमाचा ज्येष्ठपुत्र भरततयाचा 9 पुत्र नारायणाचा अंशावतार असेसाचा महात्मे तपस्वी ज्ञानी जय कवी नारायण मच्छिंद्रनाथ अंतरिक्ष नारायण जालंधरनाथ प्रबुद्ध नारायण कानिफानाथ नामे अवतरले पिपिलायन नारायण चरपटनाथ आविर्होत्र नारायण नागनाथ दुमिल नारायण भर्तरीनाथ नामे प्रगटले चमस नारायण रेवणनाथ करभज नारायण गहिनीनाथ हरिनारायण गोरक्षनाथ नामे अवतरले पाहता उर्वशीचे उपचर नामे वसूचे वीर्यस्त्रावे ते यमुनीचे पडे पाण्यात मासुळी गिळी त्यासी कवी नारायण त्यात प्रवेशी मच्छिंद्रनाथ नामतयासी अवतरे लीला कार्यार्थ शिवाने ज्ञानाग्नीने ज्याला जाळिले कामदेव मनमथाला करिता बृहत्पथाने ज्ञानाला अंतरिक्ष नारायण अवतरले अंतरिक्ष अवतारी जालंधर नाम श्री दत्तकृपे होई पूर्ण काम वैराग्योग्य सिद्धिधाम गुरु जालंधरनाथ यौवन संपन्न स्वकन्या सरस्वतीस पाहता कामभाव ब्रह्मदेवास होई वीर्यपाततयास पडे जे रेवा नदीत चमरस नारायण प्रगटती त्यात श्री दत्तात्रेय भेटती शेतात कृपेतयांच्या प्रवीण सिद्धीत रेवण सिद्धनाथ काही भाग ब्रह्मवीर्याचा पडे शिरावर नागिनीच्या खाई ते ती त्याचा राहे गर्भतीयसी जन्मंजयच्या सर्पसत्रातून वाचविण्या त्या गर्भाजान ठेवी ती तो वटवृक्षी त्यातून आविर्होत्र ए नागनाथ रूपे वांज स्त्री पुत्राकरता मच्छिंद्रनाथासी प्रार्थिता देती विभूती भक्षण्याकरिता टाकी ती उकिरड्यात शंकेने येती मच्छिंद्रपुत्र पाहण्यासी कळता ते उकिरड्यासी हरिनारायण जाणून हाकेसी मारता येई तो गोरक्ष शिव पार्वती विवाहात पुरोहित ब्रह्मा पाहत पार्वती सजी साक्षात रूप सकल सौंदर्याचे तेने त्या कामोदीपनात होत असे वीर्यपात तेने तो लज्जित
पुसे तो मांडीसी याचे भाग 60,000 ते वालखिल्या ऋषीश्वर उरला जो सार भागीरथीत टाकला प्रवेश तेथे पिपिलायनाचा अवतार चरपटीनाथाचा ऐसा अद्भुत प्रभाव त्याचा प्रगटले नागनाथी हिमालयी अरण्यात झोपल्या हत्तीच्या कर्णात पडे जे ब्रह्मवीर्य तेथ प्रभुत प्रगटे कानिफ नामे पुतळा चिखलाचा करताना गोरक्षे जपिले संजीवनी मंत्राना तेथ प्रगटे चेतना करभजन नारायणाची गहिनीनाथ नामतयाचे गुरु ते शिवावतार निवृत्तीचे निवृत्ती गुरु ज्ञानेश्वराचे महाविष्णू स्वरूपजे एसी दिव्य परंपरा करी जगदोद्धार खरा नवनारायण साबरा अवतार नवनाथ सत्संग श्रीपादांचा एकूण आनंद वाटे श्रोत्यांच्या मनी विचारिती शंकर भटविनयनी फरक काय याच्यात अवलोकित दिव्यदृष्टीने मंदहस्य करीत श्रीपाद प्रभूने सांगितले सृष्टी ही महासंकल्पाने रूप असे ते मम अवतार देवदेवतांचे विश्वनाट्यात कार्य त्याचे हे सारेच मम संकल्पाचे अंश मात्र असे की लांब दोरीने बांधल्या गायसी धर्मसूत्रानुसार त्या स्वेच्छेस तेवी स्वातंत्र्य अंशावतारास संकल्प मूळ तत्वातून त्याचे सुयोग्य नियंत्रण विधीनुसार व्यवस्थापन हे अंशावतार कार्यजान समस्या निवारणार्थ मूलतत्व ते मी जो षडगुण ऐश्वर्य स्वामी दुर्गुण षडविकारकामी मानवापरी नसती तेने गुणे अंतर त्यात अंशावतार पूर्णावतारात न दिसे सर्व उदाहरणात सद्गुरुरूप श्रीदत्त आता निघावे येथून जावे पिठापुरा लागून तुम्हा पाठीशी संपूर्ण मंगलशीस सर्व काळ धर्मगुप्तासह शंकर भट साष्टांगे श्री चरणवंदित कृष्णा पैलतिरी येत देखिली श्रीपाद मुद्रा प्रतिदिनी त्या खडकावर श्रीपाद घालती सूर्यनमस्कार तो ठसा उमटे त्यावर स्पष्ट पदकमलेही आश्चर्यानंदे ती वंदिती पुढे मार्ग अक्रमिती मार्गी स्वागत करती नरसिंह नायडू शेतकरी घर तयाचे शेतात मधुर फळे गोड ताक देत मुक्कामासाठी प्रार्थित विश्रांती स्तव तेधवा दोघे राहिले त्या स्थळी संभाषणी श्रीपादली लाभली सांगती मी दुर्बली भित्रा बहु बालपणी माता पिता दिवंगत मामाच्या छत्रछायेत वाढलो मामी तापट असे बहुत तेधवा काम करावे लागे बहुत कष्ट करावे लागे शेतात कन्या एक असत बहु सुंदर तेधवा रमणी नावतीचे अपूर्व सौंदर्यसाचे वेडही देवभक्तीचे आराध्य तिचा श्रीकृष्ण विटके अन्न मजसी मामी देई तिजसी सहन न होता मजसी चोरून देई ती उत्तमन्न अल्प असे मम आहार नसे मजविषयी आदर परी रमणीचा आधार वाटे मज तेधवा बहु काजग मामी असे मामाचे न चाले फारसे इतरांकरवी मज मारवितसे वाढे भित्रेपण तेने दुर्बलता आणि भित्रेपणा वाढे तेने असहाय्यपणा करती टिंगलनाना बहु कष्टमय जीवन ते आती सुंदर रमणीसी उत्सुक कित्येक विवाहासी परी तिला मजसी इच्छा विवाहाची नसे मज जवळी धन वरी दुर्बलतन त्यात असे भित्रेपण जमावा विवाह कैसा जरी मामा असे धनवान परी लोभ असे तयांना मामी भाळे स्तुतीना एसी ती परिस्थिती मीच पती व्हावा ऐसे रमणी प्रार्थित असे कृष्णासी एक येई ग्रामासी ढोंगी साधू म्हणवी भक्त कालीचा तोरा त्रिकाळ ज्ञानाचा मामावरी प्रभावतयाचा म्हणे करा कालीपूजा कृष्णमूर्ती फेका नदीत मामी त्यास समंत रमणी बहु तळमळत विलाप जाती व्यर्थ तिचे सुरू केली कालीपूजा तयाने अनेक कोंबड्या बळीने देवघर भरविले रक्ताने आणली कवटी घरी नृकपाला सह स्मशान साधने करिता तांत्रिक पूजेने लाभेल अपार धन त्याने नांदेल ऐश्वर्य संपन्नता भरविले मामा मामीसी रमणीच्या शिलाहरणासी विचित्र वशीकरण पूजेशी क्षीण होई रमणी मंत्र तंत्र प्रभावाने फरक पडे वर्तने अर्धरात्री पाजविने कोंबड्या बकऱ्यांचे रक्त तिजसी म्हणे कालिका प्रवेशली त्या स्तव रक्त प्राशित असे भली त्या विनाश न शांती चांगली संपत्तीही मिळणार कालिका अंगीची निघाल्यास पूर्ववतही होईल खास ऐसे म्हणे तो आम्हास स्मशान केले घराचे पात्रे केलेल्या स्वयंपाकाची पडती विहिरीत सर्वची चालती अर्धरात्री सांगाड्याची धुळघुसकीन चाळणे साधूस त्या हकलण्याचे धैर्य नसे मामाचे धनलोभास्तव मामीचे दिवस काढणे कसे तरी अचानक रात्री समयास वशीकरण झाले रमणीस समजून साधू कुभावनेस गेला तिज जवळी वाटे तयासही एकेल मम कामेच्छा पुरवेल परी घडले ते नवल वाटे तयासी ओरडली रमणी जोराने हानले जोरदार काठीने पडे मूर्छित तो त्या प्रहाराने लोक आले धावूनी सकाळी येई याचक तेने मागता भिक्षा जाण दारी याचक पाहून रमणी बोले तयासी वास्तव्य घरी भूतप्रेतांचे घेता का दान तयाचे मामावदे दुष्टशक्तीचे दान घेऊन संपवा मामी म्हणे घरातून दारिद्र्य घेऊन सोडवा यातून मी म्हटले भूदेवापन घ्या ताईत चांदीचा ही वंश परंपरागत खून स्वीकारावी आपण सोडवा दारुण कष्टातून या घरादारासही शांत तेजस्वी याचकास नमून देत मी ते ताईत दान स्वीकारी तो प्रसन्न होऊन म्हणे कल्याणमस्तू
तो सावध होऊन मांत्रिकाने म्हटले अतितुच्छतेने, घ्या ही नरकपालदाने. स्वीकारीन ते याचक, नवल तुम्हा सांगू काही. घरात दिव्य प्रकाश येई, याचक जागीच होई. अदृश्य तेधवा दिव्य किरण स्पर्शाने, पूर्ववत रमणीचे होणे. परी भयंकर आग होणे, साधूच्या अंगाची. पक्षवात होई मामीला, लोळे धडपडे धरेला. कापरे भरले सर्वांगाला, भीतीने मामासी. मज वाटे शरीरशक्ती, प्रवशली अत्यंत. धैर्य प्रगटे हृदयात, जणू नव जागृतती. मांत्रिक साधूच्या मुखातून वाहत असे रक्तदान. तयाचा सर्व शक्ती नाश पूर्ण होत असे तेधवा. त्या दिव्य तेजोमय प्रकाशात प्रगटे मानवरूप साक्षात. दया करुणा मूर्तिमंत, आदिदेव देवी रूप जे अर्थत्राण पारायण. समस्त देवदेवता रूप जाण, आदि मध्य अंतविहीन. दिव्य भव्य श्रीपाद प्रभू, म्हणत काली असुरघातिनी. जी षडरूपू विदारिणी, बली हा लागे तिज लागुनी. नको कोंबड्या बकरे, महाकाली जगन्माता. वरदहस्त तिचा असता, महादेव पदवी नसता. शिवशवरूप ती न वश होय कोणासी. कृपा करी भक्तासी, प्राणमय जगी रक्षसी. कालिका दासी तिची, जगन्माता वात्सल्यमूर्ती. प्रेममय जी मूर्त शांती, या लागी सकल ही वंदिती. या मातृस्वरूपासी, प्राणमय विश्वी राक्षसी शक्ती. आसून भूत प्रेतादी शक्ती, क्षुद्र विद्या प्रदर्शिती. सामर्थ्य दावावया, मर्यादित त्या सामर्थ्याने. मंत्रतंत्रादी उपासनेने, उपद्रव करती नाना गुणे. ढोंगी दंभी साधू, प्रेतात्मे मायेने जरी. धरती देव शरीरे परी, देवशक्तीची सरी. नये कधी तयासी, धर्मरक्षणास्तव अवतार. हे मम वचन साचार, यास्तव श्रीपाद वल्लभ. थोर अवतार श्री दत्तांचा, ढोंगी साधू पिटाळून. शुद्धी घराची करुण, मामीसही बरे करुण. श्रीपाद करती अनुग्रह, माझा आणि रमणीचा. लाविला विवाहसाचा, स्वहस्ताने हा श्रीपादांचा. अनुग्रह थोर मज लागी, दिल्या मग मंगलाक्षता. आशीर्वाद रूप तत्वता, तुम्हा दोघासी देण्या आज्ञापिता. प्रभू होती अंतर्धान, श्रीमूर्ती 12 वर्षाची. केली लीला प्रगटीची, परी लौकिक वस्ती तयांची. पिठापुरी तेधवा, प्रभू तेथे येथे सर्वत्र. कल्याण अरत्र परत्र, भक्तांचे सदा मित्र. श्रीपाद श्री वल्लभ, अध्याय हा बहुथोर. भावे पटिता भाग्य अपार, होय सद्गुरु कृपा सत्वर. होई अनुकूल विवाह ही. इति श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समंत ग्रंथ. श्री स्वामी समर्थ अवतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र, अध्याय 42. श्री गणेशाय नमः. ओम नमो साधुजनवृंद प्रिया. नमो निगमागमेया. नमो असहाय सहाया. दीनानाथ कृपानिधे. वेद थकले तो महिमा गाता, तुझविन नसे अन्यत्राता. ठेवू दे चरणावरी माथा, दया सिंधू गुरुराया. धर्मगुप्तासह शंकर भट, श्रीपादाज्ञेने यात्रेत. करिता प्रवास एका गावात, पोहोचले तेधवा. मार्गी श्रीपाद नाम संकीर्तन, तैसेच श्रीपाद लीला चिंतन. हा छंदची जीवा जडला जाण, मार्गी आदरातिथ्य बहु. कधी असे बैलगाडीत, कधी मिळे घोडागाडी. पायांचीच तातडी, चालली प्रवासात. लाभला मार्गी जो सत्संग, दिसले आतिथ्यशील दंग. श्रीपाद लिलेत उत्साह अभंग, दाट तसे अंतरी. ग्रामा माझी त्या पोहोचता, पाहिले समान फेकता. सज्जनाचे घरातून त्राता, न दिसे कोणी. ऋण घेतले सावकाराकडून, फेडण्यासी असमर्थ सज्जन. पाहे चिंतित होऊन, पत्नी मुला सवेतो. गावातील लोक सारे, पाहती तमाशा बरे. कवन नये अंतरितारे, ऐसा न दिसे कोणी. अवस्था पाहून सज्जनाची, हळहळ चाले धर्मगुप्ताची. धनाभावे कशी त्याची, करावी सोडवण. पाहून दीन सज्जन, पत्नी मुलासह जो चिंतामग्न. गलबले शंकरभट अंतकरण, म्हणे तो तेधवा. दया करा शेठ पामरावरी, अवधी द्या 2 मास तरी. श्रीपाद वल्लभ कृपे जिम्मेदारी, घेतो मी या समयासी. श्रीपाद कृपे कष्ट याचे, सरतील हे निश्चयाचे. बोलणे मम अनुभवाचे, प्रचित येईल यासही. गर्दी जमलेली बघ्याची, दीनवाणी मुद्रा सज्जनाची. आवेशवाणी शंकरभटाची, एकुणी सावकार बोले. शब्दावरी विश्वास तुमच्या, वाढवितो 2 महिन्याच्या. मुदतीस परी यांच्या, जामिनास्तव तुम्ही दोघे. न फेडले जर कर्ज याने, घर माझे स्वाधीन करणे. सवेच तुम्हा दोघास दंडने, न्यायालयाचे भोगणे की. ऐसा त्या दोघांना बंधन, 2 मास गाव ओलांडून. न जाणे कर्ज फेडीस्तव धन. येईल कैशापरी, व्यापिले चिंतेने शंकर भटासी. असंभवधन जमवणेसी, वाटे बोललो अविवेकेसी. तेने तो व्यथित, बोलिले ते अवेशाने. धर्मगुप्तही त्यात गुंतने, दोष श्रीपादांना देणे. बरे न वाटे भाविक मना, परी प्रभूंची अपार लीला. आठवून देती धीर चित्ताला, करती श्रीपाद संकीर्तनाला. मनोभावे ते दोघे, धर्मगुप्त म्हणती शंकर भटासी. चिंता न करावी मानसी, होणार जे ते निश्चयसी. होईल श्रीपाद कृपे, श्रीपाद प्रभूंची सत्ता. अप्रतिहत नसे देश काल मर्यादित,
वरी भक्त वसलतेची मात नसे यासम कोठेही ग्रस्त तो दरिद्री निर्धन घडे कुटुंबासी उपोषण तया सवे हे दोघी जण आठविती सर्व श्रीपादा जागा मिळे राहण्यासी भजन घडे सर्वांसी श्रीपादराजम शरणं प्रपद्ये मंत्रासी चालविती यथासंभव तव वार्ता पसरे गावात सत्पुरुष शिष्य सज्जना घरात संगतीचा शेतकरी देत ऋण अवघे सज्जनाचे सप्तपुरुष शिष्य ब्राह्मणास असे दैवी शक्ती खास ग्रामस्थ आपापसात पैजेस लाविती तेधवा या निर्धनाच्या हातून फिटेल काय ऋण चाले चर्चा गावातून अर्थ धावा श्रीपादांचा करती हे दोघे जण ब्राह्मण कुटुंबासवे जाण श्रीपादचरणी शरण रिघताती सर्वजण भक्ताभिमानी असे भगवंत सहाय्य त्याचेच संकटात आर्ततेने त्या स्मरणात काळ त्यांचा चालला शरभेश्वर शास्त्री त्या ग्रामात मंत्र शास्त्रवेत्ता पंडित वश प्रेतात्मा त्या सांगत भूत भविष्य वर्तमान तेने गुणे धाकतयांचा ग्रामस्थ छंद पैजेचा शंकर भटकी शरभशास्त्रीचा होणार जय आता शरभशास्त्री प्रेतात्मा सल्ल्याने म्हणे न घडे या ऋण फेडणे पैज लागे तेने गुणे ग्रामस्थात तेधवा शंकर भटा विचारमणी आशा लाविली गृहस्थानी धर्मगुप्ता संकटी गोवनी काय केले हे म्या शिक्षण अगदी सामान्यसे न केले जप तप योगाभ्यासे आध्यात्मिक शक्ती नसे न जाणो ज्योतिषा नाही आधार भ्रम्याचा तुटे ताठा अहंतेचा अंती सर्व समर्पणाचा निश्चय शरणागतीने कळवळून करती प्रार्थना धाव धाव रे करुणाघना आगा भक्त जनरंजना थोर संकट पातले अनाथांचा नाथ तू दीनजना आधार तू नको निर्गुण समाधी गुंतू दया करी रे गोविंदा गजेंद्रासी त्वा सोडविले संकटी द्रौपदीसी रक्षिले सुदाम्यासी स्वसमान केले बदलून विधी लेख कार्तवीर्याची सद्भावना जाणून देसी वरदाना आयु राजासी पुत्रदाना दिलेस तू कृपेने धरून तोची भरवसा शब्द दिला दूडसा संकटवारी ऋषिकेशा जात राखी भक्ताची श्रीपादा दयाघना न जाणो तव अर्चना न केली आराधना स्मरण करू अर्थतेने हे अहेतुक दया सिंधो दीनजन अप्तबंधो तव कृपेने पूर्ण साधो कल्याण विश्वजनाचे शरभेश्वर शास्त्रीची भगिनी त्याच गावची निवासिनी पहाटे पाहिले तिने स्वप्नी दृश्य अति भयंकर ताप येई भयंकर तिला पती गेला पंचतत्वाला आले दुर्दैवी वैधव्य तिला तेने झाली चिंतित बंधू शरभेश्वरास जाऊन पुसे स्वप्नार्थ आपण काय स्वप्न फल म्हणून तो विचारी प्रेतात्म्यासी प्रेतात्मा सांगे हिचा पती देशांतरा असता लुटती चोर तया ते वधिती धन हरून या तयाचे एकूण करी विलाप मोठ्याने म्हणे हरले मम सौभाग्यलेने सर्व देव दैवत कोपने घडे मजवरी आज फुटले मम भाग्य आता जाऊ कोठे दिनानाथा कोण रे मजत्राता का कोपलासी मजवरी एकूणी शोक साध्वीचा शेजारी करती सांत्वनाचा प्रयत्न धीर देण्याचा तिज लागी तेधवा भक्त ते श्रीपाद वल्लभाचे ज्ञानतया घटना घटिताचे सदाचारी बहुतपतयाचे निर्लोभी गृहस्थ हा शेजाऱ्याचे ऐसे वचन श्रद्धा उपजे एकूण पाहूया विचारून आशीर्वाद घेऊ तयाचा ऐसे तिने मनी ठरवून येई ती दर्शना लागून भाऊराया मम सौभाग्य रक्षण करी रे दयाळा हंबरडा फोडी ती दीनतेने नैनी अश्रूंचे वाहने हुंदके कंठात दाटणे मुखे उमटे प्रार्थना अर्थ साध्वीचे पाहुन गलबले शंकरभट अंतकरण हृदय होई विदीर्ण दयाये भटजी अंतरी काय करावे तया कळेना तव येई त्याच्या स्मरणा प्रसाद मंत्राक्षताचा त्यांना श्रीपादांचा देऊया पंचदेव पहाडातील शेतकऱ्यास विवाह प्रसंगी मंत्राक्षतेस दिले श्रीपाद प्रभूंनी तयास आशीर्वाद रूपे वर सांगितले तयाला या देही शंकरभट धर्मगुप्ताला जे येतील वाटेत व शेताला करी सत्कार तयांचा श्री आज्ञेनुसार दिल्या त्या आठवून दिव्य स्फूर्ती येई शंकरभटाजान श्रीपाद प्रसाद न निष्फळ म्हणून बोले तो तिजसी या घेई मंत्राक्षता श्रद्धा भावे या पूजिता अल्पसमयातची आता भेटील तुझपती शंका न धरी मनी ठेवी श्रद्धा श्रीपादचरणी श्रीपाद प्रभू भक्ताभिमानी सत्य हे त्रिवार मंगलाक्षता घेई ती श्रद्धेने पूजी श्रीपाद संकीर्तने पती सुकृप येता गृहस्थरुणे चुकवीन मी शंकर भटासी गुरु करुण श्रीपाद आराधन मी निर्धारे करीन दृढ निश्चय हा साध्वीचा शेतकऱ्याच्या मुखाने एकिले भगिनीचे बोलणे भगिनीच्या वागण्याने संतापे शरभशास्त्री गेले ऐसे दिवस तीन शेतकरी दिती शिधानून आमचे चाले श्रीपाद भजन साध्वीचेही घरात साध्वीचा नवरा चौथ्या दिवशी येई सुकृप घरासी आनंद न समाये हृदयेसी ते समयी साध्वीच्या झाली निष्ठा श्रद्धेची सफलता मंत्राक्षतेची श्रीपाद प्रभूंच्या सामर्थ्याची पटली खात्री सर्वांना पतीस तिच्या चोरानी धन लुटून हत्यारांनी मारू पाहता मल्ल यवनानी रक्षिले पतीसी टळले असे प्राणसंकट
होते जे भूत रक्षिले यवनमल्ले अकस्मात गुप्त होई तो मग आघाद श्रीपादांचा महिमा वर्णावयाची होय सीमा पूर्वी तो भक्त कामा अकारान करुणाघन गरीब ग्रहस्थाचे ऋण फेडती शरभेश्वर शास्त्री आपण शमेतयाचा अहम जान प्रार्थिती ते दोघांना भक्तराज दोघे आपण स्वीकारा मम आतिथ्यपूर्ण संत संगे आपल्या निर्मूलन झाले अहंभावाचे पाहून पश्चातापाचे वचन आतिथ्य स्वीकारी दोघे जण चालता तयाचे संभाषण सांगती शरभशास्त्री रोग शोक नासे प्रसन्नतेने सर्व विपत्ती नाशे अनुग्रहाने सुख कामनाशन क्रोधाने करी ऐसा महिमा संतापेतीयेच्या उपवास घडे सतत घडती भांडणे संपन्न दारिद्र्य होणे ऐसा तियेचा प्रताप करणीचे निवारण करण्यास करावे धूमवती उपासनेस विनामूल्य केली मी काही दिवस पुढे येई धनाशा हे नावडे मातेस बलशाली प्रेतात्म्यास जुळला मम संबंध खास लाभली कालसिद्धी सांगे तो मज भविष्याचे भूतकाळाचे अथवा वर्तमानाचे व्यसन लागे लोकवासनेचे त्यामुळे मज लागी करू नये उपासना प्रेतात्म्याची करिता मिळालेल्या धनाची योजना करावी जनहिताची तेने राहे स्वाधीन तो ऐसे जो न वागे त्यास सांगे चुकीच्या भविष्यास धनमान हानी त्यास जीवही धोक्यात ये स्वार्थ घडे पुण्यक्षय स्वार्थ घडे पापभय कष्टाच्या डोंगराने भय वाढवी प्रेतात्मा चुकली होती मम वाट उतरवला याने थाट मज दावा कल्याण वाट शरणमी तव पाया घ्यावे गुरुपद माझे ठेवले चरणावरी ओझे शिष्याशी न अवेरिजे शरणांगत मी तवपदा सांगती शंकर भटतयासी सृष्टीचे गुरुतत्व श्रीपाद वल्लभासी अहंकारे जरी घेऊ गुरुपदासी तरी तो घोर अनर्थ सहजे गुरुपद श्रीपादासी जाई शरणतयासी कोरोनी स्वकर्तव्यासी नामजपी आवडीने भक्ता संकटी टाकणे आणि सवेची सोडविणे ऐसे कर्मक्षय घडविणे भक्तांचे लीला मात्रे भक्तवसल श्रीपाद वल्लभाचे नाम प्रेमभावे घ्यावाचे हेची जाण इह परलोकाचे साधन सुलभ सर्वासी आध्यायी या श्रीपाद लिलेचे सद्भावे करता पठनियाचे ऋण फिटे तयाचे श्रीपाद कृपेने इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट्ट समंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. ओम जय जय दुःखभंजना पापताप निकंदना निष्काम भक्त मनमोहना श्रीपाद श्रीवल्लभा जंभ दैत्याने पीडिता देवासी लीलेने तू त्या अवतरसी तो तू श्रीदत्त निचेसी श्रीपाद श्रीवल्लभा रेणुका महात्म्य कथिले जाने उपदेशिले परशुरामास त्याने निरंतर मौन प्रसाद वचने वितरत आहासी आगा विश्वंभरा विश्वेश्वरा श्रीपाद कलियुगी दत्त खरा लीला नाट्ये अपरंपरा भक्तवात्सल्य वर्षसी निरोप घेऊन शरभशास्त्रीचा आरंभिला प्रवास साचा मार्गी श्रीपाद नामाचा घोष चाले प्रेमाने लागे सिद्धाश्रम वाटेत महर्षी पूर्णतः वैराग्यवंत दोन शिष्य आश्रमद्वारात उभे पाहिले एकमेका पुढे येऊन तयानी वंदिले विनयानी पुसले नाव घेऊनी शंकर भट धर्मगुप्त तुम्ही का हो म्हणता त्याने आम्हास नेले आत श्री दर्शनास पाहिले तारामूर्तीस वंदिले तेधवा भक्तीने महर्षी उपासक तारादेवीचे पूजन चाले मध्यान समयाचे भजनानंतर भोजनाचे लाभ घडविले आम्हाला महर्षी म्हणती आम्हास पूर्व सूचना झाली आम्हास सांगितले श्रीपादानी खास आदरातिथ्य प्रभू आदेशाने उपासक मी तारादेवीचा भोग मोक्ष प्रसाद हिचा देही वाक सिद्धी तिचा विग्रह नील सरस्वती हयग्रीव नामे दैत्याची वध करी लीलेची नील विग्रह रूपिणी नामाची देवता बुद्धिदायिनी आराधिती वशिष्ठ ऋषी तिजसी पाविले प्रसाद महाज्ञानेसी उपासक मी ही परिमदसी न घडले दर्शन मिथिला प्रांती महिषाग्रामात उग्र तारा सिद्धपीठात तारा एक जरा नील सरस्वती समस्त केले उपासन वशिष्ठांनी तेची सिद्ध तारापीठ असे जेथ वशिष्ठांसी सिद्धी मिळत असे सांगते ग्रामवासी तसे महात्म्य तेथीचे उग्र तारेचे दर्शन घेऊन बाहेर पडता घडे दर्शन सुंदर बालिकेचे पैंजन वाजती मधुर मनोहर आती मधुर ती सुंदरता पैंजन ध्वनी प्रतिध्वनिता होता वाटे रधी मधुरता विचारिती मजसी बाबा फिरशी कोठे किती सर्व लोकी मम दर्शनासाठी एकता आश्चर्यचित्ती वाटे तारादेवी ही परी 12 वर्षी बालिका दिसे तारा ध्यान नसे तिसे थिजले भान मम असे न बोलणे स्पर्शवा दर्शन वाढत असे तेज शरीरी रूप झाले बालकापरी नेत्र दयार्द्र शांतवरी कांती सुवर्णापरी दीप्त पैंजन दोन्ही पायात रूप सुंदर अत्यंत पैंजन अत्यंत घट्ट काढतो सका होकार देऊन मी त्यासी काढले हळवारपणे पैंजनासी आती दिव्य त्या वस्तुसी
बघतची राहिलो. बालक म्हणे ठेव तुझला जीवशक्ती असे याला, जावे खावे काय याला निर्णय या पैंजनाचा. बालक होई अंतर्धान काली घटात माता दर्शन करून, पुरी महाक्षेत्री दर्शन घेतले मग आम्ही. पूर्व सुकृताने आलो पिठापुरी, अर्चिले कुकुटेश्वरी स्वयंभू श्री दत्त निर्धारी. होते जवळ वारुळ दत्त दर्शन मी घेतावरी, येई दिव्य सर्पभाईरी दर्शने कुंडलिनी अंतरी. जागतसे तेधवा वाटे पाठीच्या कण्यातून, तेज वाहे झळाळून आनंद वाहे नेत्रातून. रोमांच अंगी दाटले शरीर कापे थरथरा, तेजाने गिळीला पसारा. भरला दिव्य अवेश अंतरा, फिरे वेड्यापरी नाम घोष तारा मातेचा. चाले अनावरसाचा योगयोगाने नरसिंहवर्माचा. वाडा असे समोरी दिव्य बालिका महिषी ग्रामीची, दिसे उभी सहजची होई बालकरूप समोरची. पाहिली ते समयी असे वर्माच्या घोडागाडीने, बालकास माते घरी जाणे करती वर्मा त्या कारणे. व्यवस्था सेवकाची दिव्य बालकाने त्या सेवकास, बैसविले जवळी खास. सांगे म्हणे मज टांगा ओढण्यास, नाकारिले मी ते धवा. तो म्हणे न ओढले जरी, कातळ काढून तव वाहना करी. ही तो मम कुलवृत्ती बरी, चाल बऱ्या बोलाने गायी म्हशीच्या कातड्या परी. तुझ सम पशुचे कातडे तरी, श्रेष्ठ वाटे रुद्ररूपधारी. सुहास्य जो दिव्य बालक, इच्छा मम नसे तरी. गाडी उडणे मी स्वीकारी, वाटे वचन टाळणे तरी. अशक्य तिन्ही लोकात, आती जड वाटे गाडी ती. छडी असे बालका हाती, मारी तो सारखी ती. उघड्या अंगावरी मज वाहती अंगातून रक्तधारा, तरी मारी तो फराफरा. सेवके विनविता दावी दरारा, धाक शिक्षेचा तया. गाडी आणली मातागृहास, बालकाने आणले घरातून तिकटास. चोळी तो ममांगी त्यास, काय सांगू वेदना. कमरे सममते पैंजने, महिषी ग्रामी बालिकेचे देणे. होता बालका जोडीचे दर्शन, पुण्यमूर्ती ते जाण. राजमांबा आजी तयाची, पुण्यरूपिणी त्या साध्वीची. दृष्टी पडताच ममतनुची, आग होई शांत. आजोबा बापांनिवरिले येती, तया सत्य ऋषीश्वर ख्याती. पुस्ती घ्या भोजन विश्रांती, कोण कोठचे तुम्ही. सेवकानी मग मयासी, सांगितले श्रीपाद वर्तनासी. क्रूरतेने जे मदसी, वागविले तयानी. श्रीपाद म्हणती हा खोटे, बोलत रक्त याच्या अंगाते. न आले रक्त घामाते, लाविली मी चंदन उटी. पहा समक्ष डोळ्यानं, आश्चर्य पाहती सर्वजण. तव श्रीपाद सत्य संपूर्ण, वाटे परमविस्मय. बापा नार्य म्हणती तयाते, सत्यव्रती तू येथे. म्हणशील तसे होईल ते, वचन सिद्ध सर्वदा. रूप तू उग्रतारा देवीचे, वाक्सिद्धी वरदानजीचे. संकल्प मात्रे वस्तूचे, बदलती स्वभाव धर्म. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाची, उभारणी संहारणी नित्याची. तव लीला विनोदाची, न कळे सीमा कोणा. मानव अभागी आम्ही असे, तव लीला विनोद न जाणतसे. पाही कृपा कटाक्षे असे, भ्रांती तक्षणा. तव बोलती श्रीपाद विनयाने, आजोबा हे बहु बोलणे. मम संकल्प फलीभूत होणे, किती खरे खोटे. निर्णय घ्यावा शास्त्रानुसारी, असे गृहस्थ सदाचारी. उग्रतारा देवीचा पुजारी, पाही पहा पूर्वकर्म. घेतला संन्यास परी, ती न घेता गुरु अनुमती. केली मनाप्रमाणे कृती, मातृपितृ ऋण न फेडता. बहु कष्ट करून पित्याने, वाढविले या लाडाने. आती दुःख सोसले मातेने, वेदना अति प्रसवकाळी. झाला बहुत रक्तस्राव, परी यासी न तो आठव. दुखविले अंतकरण ठाव, नसे तयांना. रक्त घावावरी तिखटाची, पूड लागता दुःखाची. जाणीव होई त्याची, उरले न वृद्धते. पूर्व सुकृत बळाने तयाचा, पुनर्जन्म पिठापुरीसाचा. हा सेवक असे याचा, बाप पूर्वजन्मीचा. तयाची पत्नी याची माता, मृतासी पिंडदान न करता. पापची ते तत्वता, घडले अंगतूक संन्यासे. न घडे तया पिंडदान, अथवा तयाचे श्राद्ध जाण. परी पाप पुण्यबळे आपण, येई पिठापुरासी. पाप फल स्वल्प दुःखाने, पुण्यबळे दुर्योग परिहारणे. घडे यासी मम आशीर्वचने, ए समी जाण. गर्भभाव जेवी जीवाचा, घडे दशमास साचा. तेवी वास काशी क्षेत्राचा, घडता घडे मोक्षही. पिठापुर काशी समान, सेविता माता पित्याशी जाण. होसी मुक्त पितृशापातून, सांगून मौन होती प्रभू. गत जन्मीच्या माता पित्यासी, श्रीपाद आज्ञे सेविले त्यासी. संतोषून देती आशीर्वादासी, मजसी आनंदाने. मिळाले मज जे पैंजन, ही तयाची प्रेमखून. मानून ठेवली देवात जाण, सुरक्षित आनंददात्री. उग्रतेच्या अनुग्रहाने, प्राप्त झाली सिद्धिदाने. तंत्रशक्तीच्या त्या बळाने, चालवितो परोपरी. आगमनापूर्वी आपल्या मजसी, सांगती श्रीपाद प्रभू आज्ञेसी. मम भक्त येथील यात्रेशी, शंकर धर्मगुप्त नामे. करावी आदरातिथ्य तयाचे, संबंध स्वागत राहण्याचे. यथायोग्य या पैंजनाचे, बक्षीस द्यावे तयांना. हे स्वागत आतिथ्य सिद्धाचे, वरी बक्षस दिव्य पैंजनाचे. जे श्रीपाद वल्लभ कृपेचे, कौतुक वस्तुरूपे वाटे. श्री कृपेची धन्यता, दाटे रधी कृतर्थता. लोचने सहज पानावता, वाहती धन्यानंदात. या अध्यायी उग्रतारेची,
कथा वाकसिद्धी वरदानाची भावे पठिता अनुभूतीची वान असे अश्राद्ध इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. ओम नमो सच्चिदानंद घना पूर्ण ब्रह्म सनातना नाम रूप स्पर्शू शकेना तुझ्या स्वरूपाशी आगा निरुपाधिका जगाचिया जनका वंदू तुझ मुळिका अभिद भावे असून सकलाधार स्वयंज्योती तू परात्पर शिष्य करुणेचा गहिवर प्रगटविसी गुरुरूपे धर्मगुप्तासह शंकर भटांनी प्रभूंचे बक्षीस पैंजन घेऊनी यात्रा पुढे चालवणी अनुभवले प्रभू कौतुक पैंजन ठेवलेले जरी प्रतिध्वनी भरला हृदयांतरी योगियास अनाहत चक्रांतरी प्राणध्वनी भऊ कष्टाने सहज तो वाटे नसानसातून मधुर राग तालयुक्त जाण पसरे तेथून ते स्पंदन अन्य चक्राकडे मंजुळनाद वाट चालित थांबता ते तो थांबत पाहिला आश्रम शेतात निकट खेडेगावही वस्ती गावाबाहेर वैष्णवाची त्या निकट या आश्रमाची स्थिती तेथे पोहोचताची थांबे पैंजनध्वनी दिव्य अनुभव येणार खास वाटे तो पाहिले पुरुषास तेजस्वी जो 60 वर्षास मागे योगिनी माता युवा अत्यंत आदराने तयानी नेले आश्रमा लागुनी सांगती स्वकथा ते मुनी जलपानादी झाल्यावरी वेदांत शर्मा मम नाव पिठापूर मम मूळ गाव मातंगी मातेचा येथ ठाव दशमहाविद्येतील जी बंगारया मी ही बंगारम्मा उत्तम कुलीन ही मी क्षात्रजन्मा ओळख ही जपतप कामा आवडीने करू देवीचे एकता हे शंकर भटानी रोमांच येती अंगातुनी दापत्य कैसे या लागुनी धर्मसंमंत होय हे देऊन फलमूल कंद भोजनी जाणुनी अशंका मम मनी बंगरया सांगे कहाणी पूर्णांतरीची महामुनी वशिष्ठांशी अरुंधतीने लग्नाशी प्रार्थिता वशिष्ठ मुनीने अट घातली मी काही करता तिने करू नये विरोध मान्य केले ते तिने 7 वेळा तिजला दग्ध होणे परी तिचे काही न म्हणणे निष्ठा अशी अभंग नाव यास्तव अरुंधती मुनी ही धर्मपत्नी स्वीकारती पूर्णांतरी ही कथा ती मर्म जाणणे जरुरीचे पिठापुरात 3 वेळा मम विवाह जरी झाला संग कुणाचाही न लाभला तेने असे मी दुखी किती खडतर कर्माचे लागे फल भोगण्याचे काहुरमनी विचाराचे जाणून वदती श्रीपाद प्रभू आजोबा मी तुमच्यासाठी पहिली आजी तरणीताठी विवाह न करता तुम्हासाठी स्वीकारा धर्मपत्नी तेने लाभ प्रसादाचा लाभेल उत्तम जन्माचा स्मितहस्ये हातयाचा मानला मी आदेश तत्पूर्वी पिठापुरात वेदपाठकाची परिषद जी असत बापांनार्य अध्यक्ष होत सभा भरे वेदशास्त्राची धर्मकर्माच्या शंकेचा निर्णय शास्त्रानुसारीचा करावा हा सभेचा उद्देश असे मुख्य दूरदेशीच्या पंडितांना पाठविले आमंत्रणा बोलावणे व्यवस्थापना कार्यभार मजकडे श्रीपादांचे लौकिक अध्ययन न दिसे वेदपठन कुणाकडेही संथाजान घेतली असे परीक्षार्थ काही जरी विचारले कोणीतरी उत्तर अचूक सत्वरी सांगती ते सहजची शास्त्रार्थ आणि गुणार्थाचा उकल सहज तयांचा जाणून मी निमंत्रणाचा घेतलासे निर्णय परी ईर्षुल सज्जनाचा डाव वेगळा तयाचा जाती बहिष्कृत करण्याचा अप्पल राजू बापांनार्यांना अशी घोषणा करून कळविती ते शंकराचार्यासी जाण अनुमती मिळता पिठापुरातून ठरले हकलणे परिषदेच्या अध्यक्षपदाची वाटे मज लालूची तेने मीही सभेची अनुमोदी दिली आज्ञा कुल मतभेद न पाहती सर्वांकडे श्रीपाद जाती समान सर्वांशी वर्तती पिठापुरात ते धवा बंगरया बंगरामा नावाचे दापत्य पिठापूरचे साचे भाविक भक्त ते श्रीपादाचे इच्छा भेटण्या बोलावयाची जाणुनी दंपतीची भावना श्रीपाद प्रगटविती कामना पाहून दिव्य भक्त वत्सलपणा म्हणे बंगरामातयांना नियोजनानुसार वेदपंडिताची परिषद भरे पिठापुरीसाची आचार्य मंडन मिश्रवादाची झाली चर्चा सुरू दिसत आहार मंडन मिश्रांची पुढे येई भार्यातयाची म्हणे मी अर्धांगिनी तयाची मी अजून न हारले प्रश्न करी कामशास्त्रानुभवाचा बालसन्याशाशी अप्रस्तुतसाचा वाटे तेथे आदिशंकराचा खुंटला उपाय परी आदिशंकराचार्य युक्तीने मृत राजात परकया सिद्धीने घेती अनुभव साक्षीने डागन संयुक्त शरीरा राजा शरीरी आत्मासिद्धाचा जाणून हुकुमराणीचा मृतवत सिद्ध शरीरदहनाचा तातडीने ते धवा परी आचार्य स्वशरीरासी परतता राजामृतवादासी जिंकती समपर्क उत्तरेसी लाविती त्या सनातन धर्मात चालता एषा चर्चेला श्रीपाद विचारिती परिषदेला जाई सोडून एका शरीराला आत्म्या अन्य शरीरात सांगता तुम्ही ऐसे मी तुम्हा विचारितसे सोडून एका शरीरात असे किती जाणे भोगणे जाऊन 4-5 शरीरात काय कर्मफल भोग घडत न सोडता प्रथम देहात सांगा शास्त्री पंडित हो प्रश्न जटिल फार
प्रमाण न दिसे तयार म्हणे परिषद यावर गोंधळून ते धवा देती श्रीपाद प्रभू उत्तर घडले पूर्वी हे भुवर जरी न आठवे तुम्हा सत्वर सांगतो एका शापामुळे देवेंद्रासी येणे पंचपांडव तनुसी शचीस येणे नारी रूपासी द्रौपदी नामे शचींद्राने जन्मभूमीवर घेतला तरी ते स्वर्गवर द्रौपदीस 5 पांडव नर प्रीतिरूपे होता ती शय्या सुख अर्जुनास मंत्र्यापरी चर्चा धर्मराजास मातेपरी भोजनी भीमास नकुलास लक्ष्मी स्वरूपिणी सहनशीलता ती भूमातेपरी वागे सर्वांसी परोपरी कर्तव्यनिष्ठेने आचारी तेने ती पतिव्रता वेगळा असे देवता धर्म तसाच आगळा मनुष्य धर्म तेवीच जो जंतू धर्म जाना सारे वेगळे म्हणालो मी ते पूर्णांतरी घडेल काय सद्य अवसरी रोखून दृष्टी मजवरी बोलती श्रीपाद प्रभू झाले विवाह तव तिनं स्त्रिया पावल्या मरण तिघींना वेगळे तिनं असती का आत्मे किंवा आत्मा एकची पुरुषास तीन विवाहाची आणि स्त्रियांना ऐसा अनाचारची संमंत असे काय आत्मा म्हणजे तरी काय दाम्पत्य धर्म कोणास होय आत्म्यासी जाना निरामय नित्य निर्गुण शुद्ध सत्य निरनिराळ्या जातीचा आविर्भाव असे युगाचा धर्म पशु पक्षी कृमी कीटकाचा जन्म होय मानवरूपे स्वभावानुसार नाती निरनिराळी होती जगती अवतारकुले निर्माण होती धर्माविरुद्ध नात्याने उदय कलियुगी यांचा युगाती नाश धर्मविरुद्धांचा ध्वंस होता असुराचा जन्म पुन्हा नसे तया अतिवेगाने असुर वाढती परी पाळावी धर्मरीती कुलधर्म वर्णाश्रम पद्धती पाळता कल्याण सर्वाचे अवघा एक दिगंबर राखावी सद्भावना थोर सदाचाराचा आधार कलियुगी तरण्यासी तुरळक आविर्भाव दिव्यात्म्याचा होता जरी पुरुष रूपात तयाचा स्त्री रूपात होई त्या शक्तीचा आविर्भाव साधारणपणे म्हणती तया दिव्य दंपती अस्ति सृष्टीच्या अद्यंती ऋषी दंपती देवदंपती उदाहरणे याचीच परब्रह्म आणि पराशक्ती यासी नित्य सायुज्य स्थिती न पोचे कल्पनेची गती अद्वय स्वरूपात वेदांत शर्मा नामे ब्राह्मणात बंगरया नामे चांभार कुलात तव स्त्री शक्ती 3 जन्मात जन्मे बंगराम्मा नामे एकच काळात हे सारे ती गायतो पत्नी जानरे पत्नी गायीचे चैतन्य सारे एकवटे बंगरम्मात उमंग अंत एकेची ठाई ही चैतन्य लीलेची नवलाई सृष्टी रहस्य अति गहन होई अकलण्या सप्तऋषीवरा बंगरयासाठी बंगरम्माचे तन नेमिले ते धर्माचे विरुद्ध नसे करी संसाराचे आचरण तिच्या सवे तिच्या नकळत तिने जन्म गायीचा घेणे 3 पत्नी रूपे तिने घेतली शरीरे घेतली जरी शरीरे तिनं चैतन्य गेले तेथ विभागून वाटे त्यास अलगापन आत्मभान नसल्याने कलो वर्ण संस्कार म्हणण्यात कुल संस्कार्य नसे तेथ कुल संस्कार्य नीच जन्म होत अधोगती जाणती वर्ण सांस्कार्य गुणाने नूतन जाती उद्भवणे विशेष शक्ती प्रगटणे शक्य असे तेथ सद्गुण संपत्तीने त्या देवत्व असद्गुण विकारे असुरत्व वाढण्या मानव महत्व व्हावा देव मानव उद्देश ब्राह्मण परिषदेचा ठाऊक असे मजसाचा पिता माता महांच्या बहिष्कृतीचा डाव असे तयांचा मी या वेदांत शर्माला कुल बहिष्कृत केला बंगरा या नावाला व्यवहार आजपासून परिषद सारी चकित ज्योत मज माझी सामावत सर्व समक्ष तेथ घडत अद्भुत ही घटना श्रीपाद सांगती सर्वांना ज्योती जी विलीन होताना पाहिले ती बंगरायांना आत्मज्योती असे की शंकराचार्य करतील काय वेद मज स्वतः सिद्ध होय धरितो अनेक रूपांची सोय एकेची वेळी सर्वत्र शारदांबा चंद्रमौळीश्वर रूपात प्रगटेन त्यापुढे साक्षात अन्य मार्ग न उरता तेथ अंगीकारतील देवमज दुःख प्रदते तुम्हासी क्षेत्रीय वैश्य परिषद तुम्हासी न देता त्यांच्या संमतीशी अवस्था काय तुमची भांडाल मज सवे जरी सर्वनाश कुळते खरोखरी वर्णाश्रम धर्माची थोरी सांगतो मी सर्वांना अष्टदश वर्णाच्या लोकांनी नांदावे संतोषे सुखानी नियम धर्माचे पाळणी साध्वी धर्म संस्थापना न करता असे आपत्ती कोसळतील मज नित्य शांती तुम्हा कष्टप्रद स्थिती होईल असे वागता परिणाम प्रकृतीचे 2 प्रकारे आणि सुधारती तत्परे संत गतीने ही वावरे समय चुका टाळण्यासी दुराग्रहाने कोणी जरी बोलवेल विनाश तरी स्थापेन धर्म त्यावरी निश्चये मी ते धवा प्रभू झाले मौन मी निघालो तेथून तेथ न उरला जाण आधार मज काही बंगराम्मा सवे गावे फिरत पोहोचलो आम्ही येथ करुण मातंगी प्रतिष्ठित कंठतो जीवन हे मार्गी जाताना या आश्रमी आले श्रीपाद वल्लभ स्वामी आशीर्वाद देऊन नामी म्हणाले ते धवा शरीरांतरी ऋणबंधाने पुन्हा तुझसी गृहस्थ होणे बंगारामसी असे जन्मने शूद्र जातीत ते धवा तेव्हाही दाम्पत्य धर्म तुमचा लाभते ते संतानाचा त्यास भाग्ये सेवेचा योग कुरु गड्डित सुखी भव भाविका येणाऱ्या 2 यात्रिका देही चर्म पादुका घेऊन पैंजन त्या जवळीचे श्रीपाद प्रभू स्वच्छंदाने गेले निघून तीर्थाटने आमचे मातंगी पूजने चालले भक्तिभावाने कोणी म्हणती राजमातंगी
कोणी म्हणती कर्म मातंगी दापत्य सौख्यदात्री मातंगी भक्तासी सर्वदा अर्चिताती जशी भक्तीने श्रीपाद प्रभू तिच्या रूपाने प्रगटले आम्ही आश्चर्याने घेतले दर्शन दूध बंगरम्माच्या हातीचे स्वीकारले तयांनी साचे तेची समयी गोमातेचे दर्शन घडे सर्वांना चर्मपादुका जिच्या कातड्याच्या दारी ती दिसे बंगरयाच्या आकलनीय लीला प्रभूच्या सांगाव्या किती म्हणती मूर्ती ही स्थापित जाईल औदुंबरतळी खोलात होईल या स्थानात कामनापूर्ती भाविकाची बंगाराम्मा तवपुती असे अनुकूल तुझ प्रती पुढील जन्मी सुखप्राप्ती लाभिले याच्या संगे तुझ्यासाठी बिंदी सोन्याची शुभप्रद मंगलसूत्राची केली तयारी मी साची हिरण्यलोकात पुढील जन्मी विवाह तुमचा लावीन मी स्वहस्ते साचा देऊन आशीर्वाद तुमचा प्रभू जागीच अंतर्धान कथा ही आमची तुम्हास एकवेळे श्रीपाद लिलेस सिद्ध मंगल स्तोत्र पठनास करावे आदराने अनुग्रह महापुरुषाचा लाभेल तुम्हासी सदाचा सिद्धयोगी संतसाचा अवयव श्रीपादाचे अगणित नामे रूपे अगणित चाले तयांचे कार्य निश्चित सृष्टी रहस्य त्या हातात करा स्मरण तयाचे वाणी लावावी संकीर्तनी मन लावावे ध्यानी चित्त सर्वदा चिंतनी सर्व काळ श्रीपादाचे रक्षिती ते निजमातेपरी वासल्य तयांचे खरोखरी सहस्रावधी मातेपरी प्रेम सोभक्तासी या अध्यायाचे करिता पठन मिळे दाम्पत्य सुख जाण होता अनन्य शरण कृतार्थ हो जीवन इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः ओम नमो चिदानंदमूर्ते भक्तपालक सुकीर्ते भयभ्रांती अगहरते सर्वदा नमो तुझ भक्त दंपतीचा निरोप घेऊन सोबत श्री चर्मपादुका घेऊन पुढे चालविती तीर्थाटन शंकर भट धर्मगुप्तासवे जात असता अरण्यातून वटवृक्षतळी विश्रांती म्हणून थांबता येती योगिनीगण घोळक्याने त्या स्थली म्हणती त्या आम्हास वेळ होई सांजवेळेस यावेळी येथे पुरुषास नसे प्रवेश सर्वथा दैवी भूमी ही असे जिवंत न कोणी जात असे पूजा आमची चालत असे छिन्न मस्ता देवीची अतिरहस्य ही देवता हे वचन तयांचे एकता आश्चर्य भयचित्ता उपजत असे त्यावेळी त्याच समयी तेजस्विनी आली एकमाता योगिनी दिसे आरक्त ती नैनी योगिनी सख्या स्वभोवती टोपली श्री तयांच्या छिन्नमस्ता देवीच्या विग्रहा आणती त्यांच्या पूजा साहित्य हे म्हणे ती योगिनी माता साडी चोळी द्या आता नेसण्यास त्यांना त्वरिता जाळा त्यांची वस्त्रे योगिनींनी देऊन हरिले पुरुष वस्त्रे जाण अग्निकुंडी त्या टाकून भस्म केले ते धवा साडी चोळी नेसताती वाटे तनू बदलती स्त्री लक्षणे प्रगट होती जाऊन पुरुष लक्षणे घटना अतर्के वेगाने घडती त्या आश्चर्याने शंकराम्मा धर्माम्मा नावाने संबोधिती आम्हासी मांस पदार्थ देती भोजनास मदिरा देती पिण्यास विलक्षण संकल्प बलतयास स्त्री करती पुरुषास अनुभवले हे स्पष्टतेने एकिले पूर्वी वाघाने दिवसा रात्री योग्याने रूप धरती सिद्ध परी आश्चर्य अद्भुत न कल्पिले कधी स्वप्नात नृत्य करून भयग्रस्त करविती आम्हा ते म्हणे योगिनी माता परिवर्तनशील जगता कबंध मुनी तत्वता अधिपती अस्ति की परिवर्तन शक्ती छिन्नमस्ता वृद्ध क्षय चाले जगता वाढे क्षीणत्व घटता विकास स्तर अपैसा प्रागट्य भुवनेश्वरी देवीचे जे विशाल पूर्ण समृद्धीचे प्रतीक असतेसाचे फलतसे भाविका विकास वृद्धी कमी होता आणि क्षीणत्व वाढता प्राधान्य देवी छिन्नमस्ता तत्व जाना तुम्ही स्वरूप महामातेचे अत्यंत रहस्यमयसाचे चाले देवी पार्वतीचे स्नान सख्या सवे एक सखी कृष्णरूपा एक सखी रक्तरूपा स्नानोत्तर करती जपा भुकेचा वारंवार म्हणती त्या पार्वतीसी थांबविती तयासी पुन्हा पुन्हा भागता तिजसी घडले नवरतेथ स्वहस्ते ती शास्त्राने छेदिले स्वमस्तकतीने धरले स्वहाती तिने त्या समयासी उसळती 3 रक्तधारा प्राशिती सख्या 2 धारा तिसरी प्राशिती स्वधारा यास्तवती छिन्नमस्ता उपासना छिन्नमस्ता देवीची उत्तम फलदायी अर्धरात्रीची शत्रुविजय स्तंभनाची त्वरित फलदात्री तेने घडे राज्यप्राप्ती भोग आणि मोक्षप्राप्ती करिता करावी भक्ती छिन्नमस्ता देवीची वस्त्रे दिशांची ती 4 महामाया दिगंबर नाभिस्थानी योनिचक्र असे तियाच्या कृष्ण म्हणिजे तमोगुण रक्तवर्ण रजोगुण सख्या या सोबत जाण सत्वरूपा ती स्वये स्वहस्ते स्वशिर खंडेजरी सजीव राहे ती तरी ही योगाची कुसरी परिपूर्ण अंतर्मुखत्वते अग्निस्थान मणिपूर केंद्रात योनी छिन्नमस्ते ते ध्यानात हिरण्यकशिपूचे हे दैवत सांगितले पूर्णांतरी भयभीत आम्हास करणारा अनुभव विचित्र हा खरा भोवती अरण्याचा पसारा होई अर्धरात्रही आवाज प्राण्यांचे चित्रविचित्र साचे वाटे भूभय त्यांचे तो कानिये डरकाळी आवाज तो डरकाळीचा थरकांप उठवी अंगाचा वाटे आता वाघाचा घास होणार आम्ही अवघे धुंद मदिरा पाणी देवी भक्तीच्या आवेशाने चाले नृत्य मुक्तपणे भरला आसमंत सारा
त्या वाघाच्या डरकाळीने होई भय अंग कापणे, वाटे अहंतेचे बुडणे, महापुरी भावांच्या पाहून आम्हा दोघांना वाटे योगिनी गणांना, श्रेयस्कारे यांना वधावे माते पुढे, बांधली श्री कडुलिंब पाने, भाळी कुंकू ठळकपणे, नृत्यवादन उन्मातपणे, चालत असे ते धवा तव धारदार खडगानी, छेदिले शिर त्यांनी, उकळत्या रक्तधारा पाहुणी, आनंद अति तयांना, मदोन्मत्त होऊन करती त्या रक्तपान, शिरधड दूर असून वाटे सजीव परी आम्हासी, दाह असहनीय शरीराचा, वाटे क्रूरहीन क्षुद्र विद्येचा, बळी घडला आमचा निमित्त देवी पूजेचे, लागे झोप आम्हास त्यात प्रकाश झोत आकाशास, काळापरी वदे योगिनी गणास, वाटे नवलबहू, शिरे चिटकली धडांना, झोप असता जागेपणा, अंगीच्या स्त्रीत्व खुणा, लोपती हळूहळू, स्पष्ट होती पुरुष लक्षणे, दग्ध पुरुष वस्त्रांचे प्रगटणे, तेवी स्त्री वस्त्रे काढता दग्ध होणे, पाहून वाटे आश्चर्य, एक वाट सुरू तव येई, म्हणे योग प्रक्रिया दुर्लभ पाही, शरीराचे स्त्रीत्वत्व शुद्ध होई, भाग्यवान तुम्ही पुरे, स्त्री पुरुष तत्वेतुनी, आसती सर्व शरीरातुनी, न होता शुद्धी यातुनी, योग शक्ती न वाहे विश्व चैतन्यातून, दुर्लभ लाभ तुम्हा घडला, स्त्री पुरुष भेद न आत्म्याला, तो सर्वी सर्वत्र संचारला, असंग अद्वयपणे, श्रीपाद श्री वल्लभांच्या दयेने, योगिनीच्या दुर्लभ योग प्रक्रियेने, मिळाली जी तुम्हा दाने, ती अप्राप्य सुखराशी, अप्राप्य जी सर्व प्रयत्नांनी, फळली ती सुषुम्ना वाहिनी, महाभाग्य ते याहुनी, असेल कोणते, परे जाना साची कारण, श्रीपाद चर्म पादुका जाण, तयांचा हा अनुग्रह पूर्ण, जाहला तुम्हावरी, निघून चर्म देही चैतन्यातून, दिव्य चैतन्य प्रवाही जाण, नित्य दिव्यत्व अनुसंधान, घडतसे कारणे, पिठापुरी जाता असता, अश्वस्थळी बैरागी भेटता, तेजस्वी नैने आम्हा पाहता, विचारितो आम्हासी, धर्मगुप्त शंकर भट आपण, होकारार्थी हलविता मान, अश्वस्थळी विश्रांती आपण, घ्या श्रीपाद भक्तानो, काल नागमणी हा स्वीकारून, द्या चर्मपादुका मज लागून, केले मान्य तयाचे वचन, दिल्या चर्मपादुका, शंकर भट स्वपरिचय सांगती, शंकर भट मी मम शरणांगती, श्री श्रीपाद वल्लभ स्वामी प्रती, संकल्प चरित्र लेखनाचा, श्रीपाद चरित्र दिव्याती, लीला श्रवणे भक्त उद्धरती, निमित्त मात्र मी यासाठी, लाभे सहजी चरित्रामृत, तो बैरागी म्हणाला, धन्य भाग्य तुम्हाला, विपाये जरी तो स्मरला, देत असे सायुज्यता, आदी भैरव भैरवीचे रूप, संयुक्त श्रीपादांचे, शासक काल भैरवाचे, तेच रूप जाना तुम्ही, काल महाकाल रूपे तयांची, भूत वर्तमान भविष्याची, अद्यंत माहिती तयाची, आघाद महिमा तयांचा, संकल्प जे अव्यक्त रूपात, श्रीपाद प्रभूद्वारा निसृत, परी जीव जो बंधनात, कळे तयास ते केवी, देश काला संगे खेळणे, विकास जीवाचा घडविणे, फलित धर्मकर्माचे देणे, अधीन असे तयाच्या, दंभी अहंकारी पंडितास, वठणीवर अनतिखास, हासुनिया या अहंकारास, कृपा करीती क्षणमात्रे, विनयी नम्र गावंढळासी, देती ज्ञानाचाराशी, अनन्य शरणांगतासी, सायुज्य ही क्षणार्धे, श्री दत्तात्रेय जो परत्पर, तयाचा योगसिद्ध अवतार, श्रीपाद वल्लभ गुरुवर, असे सर्वथा, जळता अवघ्या पापराशी, होई संचित पुण्यराशी, तरी आवडी ऋषिकेशी, नियम सर्वसाधारण, परी विश्वनियंत्या श्रीपादासी, नसे बंधन नियमासी, लीला चाले नित्यनूतनेसी, आनंद वर्धिनीजी, श्रीपाद चरित्र जे पठती, विकास तयांचा क्रमगती, दिव्य योजना श्री करती, अगम्य प्रकृतीसी, नसे देशाचे बंधन, नसे कालाचे बंधन, धर्मजाती पंथाचे बंधन, नसे त्यांच्या कृपादाना, कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे, उत्पत्ती स्थिती लयाचे, परिणामक्रमात प्रभूंचे, अधिकार स्वातंत्र्य, लीला ही तयांच्या रोमरोमात, निजतत्व स्वरूप हे असत, निराकार रूपात परतत्व, नामारूपात इतजे, मन प्राण पांगुळे, पडले बुद्धीस टाळे, तेथ वाचेचे लळे, पुरविते कोण, तरीही साकार रूपात, अवतरणे पिठापुरात, ही दिव्य लीला निश्चित, श्रीपाद श्रीवल्लभांची, वेदशास्त्रे जेथ थकली, योगी वृंदे भांबावली, ती भक्ताची माऊली, वर्णवेना शब्दात, दिव्य शक्ती अगाध ज्ञान, अनंत करुणा लीला गहन, भक्त वात्सल्य शांतवदन, सद्गुरु श्रीपाद, आघाद ज्ञान शक्ती अनंत, अपार करुणा दिव्य मूर्तीत, प्रसन्न वदन सदा शांत, श्रीपाद श्रीवल्लभ, हे सत्य सत्याचे, हे ज्ञान ज्ञानाचे, अनंता न कळे महाअनंताचे, रूप श्रीपाद दिगंबर, सांगे बैरागी आपली कहाणी, बंगाली मी बागलामुखी आराधनी, जी असे शत्रुविनाशिनी, महाविद्या एक, बागला देवी रूपे संहार शक्ती, लाभ वाक सिद्धी करिता भक्ती, अमंगल विकार संहारुण मुक्ती, करी निज भक्तांची, मनोसंकल्प कर्मतत्परता, ऐक्य दोहेचे धर्मबद्धता, तेने भलते उच्चारता, सत्य वाटे जगदंतरी, वादळ एक भयंकर, कृतयुगी करी संहार थोर, भगवान विष्णूसी घोर, जगत रक्षण्याचा, तप करीती ते दारुण, तो विद्या बागलामुखी रूप घेऊन, देई नारायणास दर्शन, शमवीती दयाळ, मंगळवारी चतुर्दशीच, अर्धिरात्री समयास, प्रगटे ही खास, स्तंभन शक्ती रूपिणी, ग्रह नक्षत्रे तारे, इह पर लोकसारे, सुखदात्री ही अवतारे, भक्तासी तारण्या, दृष्ट अंधशक्तीचे,
करुण निर्मूलन प्रगतीचे अभयदान देईसाचे बागलामुखी साधकासी कोणी म्हणती वडवामुखी कोणी म्हणती जातवेदमुखी कोणी बृहत भानुमुखी उल्काज्वालामुखी कोणी सर्वप्रथम ब्रह्मदेवाने केले महाविद्यावपसने दर्शन बालरूपाने दिले देवीने तयास तिरुपती तिरुमल्ले क्षेत्रात केले अर्चन ब्रह्मोत्सवात अर्चन व्यंकटेश्वर पद्मावती समेत होतसे मंगलसमयी उपदिशिले तयानी सनकादिकांना भगवान विष्णू करी अर्चना परशुराम ही करी उपासना शत्रुदमनार्थ तीर्थयात्रेत पिठापूरला येता कुकुटेश्वराला पाहिले सुंदर बालकाला सांगे तो मधुरवाणीने करिविली व्यवस्था उचित अर्चक कलवर नामी असत स्वयंभूदत्त कुकुटेश्वरा पूजित असे तो मनोभावे मिळालेला शिधा दक्षिणा होतसे अदृश्य जाना त्रासही तेथील ब्राह्मणा प्रभावतो यक्षिणीचा परिवार देवताती नसावा अनादर तिजप्रती यथाच सांग अर्चना सोबतती पूजावी सद्भावाने बैराग्या पाहून मूर्छित पडला जा कुकुटेश्वर मंदिरात लोकासी वाटे तो मृत पुसती बापानाचार्यासी सांगती तिथे तो समाधिस्थ परी समाज ते न मानत नेती त्यात दहनार्थ देती त्यास अग्निही परी श्रीपाद कृपा तयास जाळू न शके अग्नी त्यास समाधीतून येता जागृतीस उतरे चिते उर्ण खाली कोणी न देती भिक्षा तयास राहे तो गवळीवाड्यास समदृष्टी त्या महात्म्यास मानती ते नेता गवळण बालविधवा होती लक्ष्मी नामे पतिव्रताती श्रीपाद प्रभूंची भक्ती सहज उत्कट तियेसी येई पिठापुरी पंडित सांगे पुराण मंदिर प्रांगणात श्रवणार्थ बहुत जनेत सहस्राद्ध भाविकते तयाचे बापा नार्याकडे पुराण कथनापूर्वी दुग्धपान देई ते लक्ष्मी गवळण श्रीपाद प्रभू सर्वांतर्यामी जाणती ते हा योगी पंडित आत्म्याने तयाच्या अनेक रूपे धरिता ओळखे तो योगशक्तीने तत्वता चैतन्य तो आकर्षे लक्ष्मीसह पाह्य योगदृष्टीने पती तिचा क्षात्रजन्मे अल्पायुषी तो कर्मभोगा कारणे तो ही रूप तिजात्म्याचे कर्म क्षयास्तव तो पिठापुरी पंडित पुराण करी लक्ष्मीपतीचे चैतन्य त्याअंतरी जाणून म्हणती श्रीपाद अरे लक्ष्मी निरागस लवकरच जीवन यात्रेस संपवता काय तिच्या गतीस ज्ञानरूप तू ब्राह्मण तिथेही सात सुख दुःखात देईल तुझ ती निश्चित पतिव्रता पती चैतन्य आकर्षित मिळेल कोणत्या चैतन्यी जाणो कर्मसंबंध तुमचे सुटता शरीर हिचे क्षात्रिणी पद्मावतीचे रूप आदरीन आशीर्वचने आता पुढील जन्मात आदर्श दंपती व्हा त्यात होऊन मम भक्त उद्धारून जाल तिथे श्रीपाद लीला अद्भुत श्रवण मात्रे पूर्वत भाविकाचे मनोगत स्मरण मात्रे संतोषन इति श्रीपादामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. ओम जय जय गोविंदा गोपाळा भक्तपालका कृपाळा कालाचाही अधिकाला करशी लीला स्वानंदे भक्तांचा तू कैवारी भक्तवत्सल नरहरी तव कृपेची थोरी अनुपममेय जी सर्वदा प्रसन्न असता तू जरी अशक्य कार्य होय तरी करेल कोण बरोबरी अद्वय तुझ जाणून या पिठापूरच्या तीव्र ओळीने शंकर भट धर्मगुप्ता चालणे काल नागमनी स्वीकारुण गतीने होतसे तेधवा मार्गी आदरातिथ्य गृहस्था नाव नागेंद्र शास्त्री तयाचे ज्ञान अत्यंत मंत्रशास्त्र विद्येचे होते तयासी नागसापाचे बहु फिरणे घरातून तयाच्या निर्भयपणे दंश कोणास न करणे चाले गृही तयाच्या संभाळी तयासी आपत्यापरी खेळवी त्यांना अंगावरी अनेक वर्षे नागोपासना करी काल नागमन्यास्तव नागेंद्र शास्त्री म्हणे आम्हास आज अत्यंत शुभ दिवस चरण महात्म्याचे घरास लागले भाग्याने 15 वर्षाचा असताना गेलो श्रीपाद प्रभू दर्शना क्षेत्री दर्शन घेताना कालनाग पाहिला तो स्वयंभू दत्तमूर्ती निकट फणीवर कालनागमणी शोभत काळासी जो शासत कालनाग म्हणती तया तो महर्षी परी निरंतर योग ध्यानी तत्पर भाग्याचे ही दृष्टी समोर एखाद्या मानवा मंगळ ग्रहाची अशुभ स्पंदने घडे स्वकीयांचा विरोध त्याने ऋणबाधा होणे वाढणे विलंब होई विवाहास असून अंगी योग्यता फल न मिळे तत्वता आदी मंगळदोषा समजता नाशी कालनागमनी तो मज व्हावा म्हणून आती अर्थ मम मनी मिळता कालनागमनी वाटे कृतार्थ जीवन नरसिंहवर्माच्या घराजवळून जाता झाले प्रभुदर्शन लीला विनोदे जलसिंचन करती झाडासी कदा वर्मा बागकामात आळे करता औदुंबरात ताम्रपादुका अकस्मात लागल्या तयाच्या हाती 12 वर्षाच्या मापाच्या सामुद्रिक शुभलक्षणाच्या पाहता पादुका ताम्राच्या आश्चर्य वाटे शंकरभटा वर्मा त्यांना शुद्ध जलाने तदनंतर नारळ पाण्याने धुती पुसती प्रेमाने ठेवती श्रीपादासमोर दिसते उत्सुक पूजनासी प्रभूंचा अन्य संकल्प त्यासी कुरवाळुनी प्रेमे पादुकांची बोलविती नागेंद्र शास्त्रास पीठाची एक स्थापना करून करी तेथ पादुका पूजन होईल मनोगत तव पूर्ण भावी पादुका पूजिता
स्वयंभूदत्तासी तू पूजले, मन ममतेने प्रसन्न झाले, काल नागमन्यास्तव त्वा प्रार्थिले, पुन्हा पुन्हा श्रीदत्तासी काल नाग स्वमन्याने करीतसे जयाची पूजिने, तो मी प्रसन्नतो प्रार्थने करी सेवा पादुकांची, आधी व्याधी पीडित जन येता देई पादुका तीर्थदान, करिता भावे ते प्राशन होई शमन तत्पिडेचे, नागेंद्रा तो मी श्रीदत्त येथील धर्मगुप्त शंकर भट, मिळेल त्याद्वारा मनी निश्चित पूजी भावे तोवरी, काळ तन मन प्राणांचा असे वेगवेगळा साचा, आत्मा असे अलिप्त त्याचा, संग न कदा काळी बंधना, उदयास्त ब्रह्मांडीचा परी अंती तो कालाचा, ठाऊन तेथ अनन्याचा परी काळ मम सेवक, करीती जे मम आराधना, काळ पुरुष अनुकूल त्यांना, भूतप्रेतादी महाशक्तींना समर्थ नसे पिडण्यास, शरण आले मम पदासी सदा मम नाममुखासी, सद्भाव जया सर्वभूतासी पीडू न शके त्या कोणी, सर्वासी बल माझ्यातून सर्वांचे बल मीच जाण, मीच सर्वाधिक बलवान, जीव बुद्धी मजमुळे मदन मत जो गर्वाने, त्याचे जे बल माझ्याने ते मी परत घेता त्याने, व्हावे लागे फजित सृष्टीशी व दृष्टीशी बळ माझेच तयासी, मदन मत जो अहंकारेसी न करी मम आराधना, जो ठेवून या सद्भावना करीतसे मम आराधना, नित्य संतुष्ट करुणी जना बसवितो शांतानंद साम्राज्यी, मंत्रशास्त्र विद्या जवळची लागो लोक कल्याणार्थसाची, निरपेक्ष भावे पीडितांची व्हावी सेवा, दिले लोकांनी स्वेच्छेने स्वीकारी ते धन लीनतेने, अधिकाची अपेक्षा न करणे हेची कल्याणाचे सदा, उपदेश प्रभूंचा आठवत चिंतन बोधलीलांचे करीत, प्रवास पुढे चालवित येती त्रिपुरांतक क्षेत्री, घेतले त्रिपुरांतकेश्वर दर्शन अनेक दिव्य अनुभव जाण, येती तयांना मुख्य कारण श्रीपादुकाजवळी, वाटे चाललो त्यांच्या सवे आमच्या पावलांनी त्यांनी चालावे, आमचे मुखी तयानी बोलावे जे कधी न कळे आम्हा, भोजन आमच्या मुखाने रक्तापरी शरीरातून फिरणे, जीवात्माचं परमात्मा असणे अनुभवविणे ईशापरी, निराकाराचा स्पर्श सगुण रोम रोमी असे भरून, श्रीपाद चैतन्य नित्यनूतन लीला दावितसे भक्ता, जी न कधी पाहिली जी न कधी ऐकली ती प्रत्यक्ष अनुभवली लीला श्रीपाद कृपे, अर्चक त्रिपुरांतकेश्वराचे भास्कर शास्त्री पिठापुरीचे, षोडशी राजेश्वरीचे भक्त ते अनन्य, स्वप्नी मंत्र दीक्षा देवीने वाढतसे भवशुद्धीतेने, अनुग्रहे भवशुद्धी करणे स्वभावे असे तिचा, शंकर भट्ट धर्मगुप्तासी प्रार्थिती अतत्य स्वीकारा ही विनंती, जवळी श्रीपाद पादुका जाणून ती करती अग्रहाने, स्वीकारिती त्या निमंत्रणा, श्रीपादुका ठेवल्या पूजास्थाना, भक्तिभावे पूजिता त्यांना आवाज येई त्यातून, श्रीपाद प्रभू म्हणती आम्हासी धन्य तुम्ही या पूजनेसी, पूजिती भास्कर शास्त्रीयासी ताम्राच्या होतील सुवर्णमय, हिरण्य लोकाच्या महापुरुषांनी या पादुकासी अभिषेकर्चनी, तदनंतर त्या मी घालुनी वर देतो कारण लोकी, तदनंतर हिरण्यलोकी जाऊन देतो महापुरुषासी आशीर्वचन, पादुकांची तेजोमय सिद्धी जाण होतसे ते धवा, आणतील तदनंतर पिठापुरात सुवर्ण विमानातून जात, 18 सहस्र सिद्ध असत समंत्रक पूजन ते करतील, पिठापुरी मम अवतार स्थलात भूगर्भी खोल 300 हात, करतील ती प्रतिष्ठित सुवर्णमय सिद्ध पादुका, स्वर्ण नाग जे दिव्य कांतीचे सवे 64 सहस्र योगिनीचे, पूजन मम दिव्य सिद्ध पादुकाचे करतील प्रतिदिनी, दिव्य पादुका स्वर्ण सिंहासनावर योगी योगिनी सिद्ध ऋषीवर यांचा मिळवणी दरबार सत्संगी संबोधन, संलग्न असे या मंदिराशी परी भौतिक रूपे अदृश्यशी, स्वर्ण पिठापुरी पादुका मंदिरासी पाहतील उन्नत योगी, होईल सभोवती पिठापुर चित्रविचित्र घटना घडणार, रांगा भक्ताच्या लागणार मम पादुका दर्शनासी, भक्तानो रहा अत्यानंदात आहे मी तुमच्या हृदयात, सद्भाव असो सर्वी सर्वत्र कल्याण हो तुमचे, एकता ही अनुग्रहवाणी रोमांच उठती सर्वांगातुनी, आनंद बरसे नेत्रातुनी लोपले कालभान, षोडशी राजेश्वरीचे भास्कर शास्त्री भक्तसाचे, विवरणार्थ देवी महात्म्याचे प्रार्थिती भक्त दोघे, सांगू लागले भास्कर शास्त्री बंधुनो द्यावी विद्या ही सत्पत्री, ब्रह्मशक्ती जगदात्री देवी राजराजेश्वरी, होई मन विशाल याने राजराजेश्वरीच्या शुद्धाचरणाने, मन मेधा विवेकशक्ती होणे अनुग्रहाने तिच्या, रूपे अनेक दिव्य चैतन्याची परी पाहिजे ते समजण्याची, बुद्धी विशुद्ध एकाग्रसाची जी देही राजराजेश्वरी, कृपे तिच्या विशाल भाव असे त्यात समृद्धी सवाव, दिव्य मातृशक्ती ही अनंत विवेकाची ही खाणी, महान कार्य सफलते लागुनी अनुग्रह आवश्यक मानुनी, आराधिती प्रेमाने नसे अगम्य तिच काही, हवे ते सर्व जाणून घेई माऊली सर्व जीवांचे सर्व काही, जाणे बदलू शके पक्षपात तिच्यात नसे, अभिमान वा द्वेष न दिसे, पाहून साधक अर्थ तसे प्रगटे तया मातेपरी, अनुग्रहे हिच्या साधकांचे विवेक बळे विरोध शक्तीचे, घडे दमन भक्तांचे मनोरथ पूर्वीती, भक्ता देई फल इच्छित असंगत्व आपुले न सोडित, शासन जबरदस्तीने न करीत परी चालवी प्रगतीपथा, जगदंबा ही क्षमामूर्ती दयाघन ही एसी कीर्ती, करुणामय विवेकस्फूर्ती न सोडी ती कदा, ऐसी ज्ञानरूप ज्ञानबोधिनी
कर्तव्य दक्षता सत्यशोधिनी गुणी असता तो अनुग्रहधनी होई तिच्या दयेने राहती शंकर भट पीठापुरात श्रीपाद वल्लभ कृपा लाभत तेने ती दीक्षा सुफलित धन्य महाप्रसाद गुप्त असे जी जीवमंत्रात विवेक शक्ती जी होता जागृत असाध्य काय तया असत सर्व कल्याणकारी जे परी लाभे श्रीपाद कृपेने सर्व नियमक करुणाघने म्हणता आपले काय उणे भाग्यवान तो भक्त महालक्ष्मी महासरस्वती महाकाली नामे आदिशक्ती दश महाविद्यारूपे असती निजात्मशक्तीची जी निजात्मशक्ती रूप धरी स्वये शक्तिमानही साथ करी ते श्रीपाद श्री वल्लभ निर्धारी जाना तुम्ही भाविक हो बोले एक जग जियसी वैखारी वाणी म्हणती तियसी असे जी कंठापर्यंत पर्यसी वाणी ती मध्यमा स्थान तिचे कंठात विहार चाल मनात त्याहुनी जो खोलात अर्थ ज्ञानरूप जी असे तियसी म्हणती पाशांती शब्दरूप न घेताच ती प्रकाशे व्यापक स्थिती रधी पाशांती नाम सुसूक्ष्म जी विषयाहुन केवळ स्फुरण जे जाण ते रूप परिसी आपण अनुभव नाभी मुलात गुणत्रय जगत्त्रय मूर्तित्रय अवस्थात्रय अंबिकाजी सदा सदय आदिशक्ती त्रिपुर भैरवी सांगतो तिची उपासना शरण जो तिच्या चरणा करी आत्मसमर्पणा तो सर्वदा निचिंत ज्या दृश्य वा अदृश्य शक्ती जीवन विकास अवरोधिती निष्प्रभ त्या सर्व होती शरण जाता आदिशक्तीस यास्तव अनिवार्यता श्रद्धेची लागे स्पष्टता जीवन मूल्याची तेने जाणीव सुरक्षिततेची वाढवी आत्मविश्वासा शक्तिहीन ज्ञाने निर्लेपता जे अंधपणाची तत्वता तेने विनाश वाढत होय या जगता माझी प्रकृतीच्या बंधनातून मुक्त करीतसे ज्ञान शक्ती अनुग्रहे पूर्ण व्हावी सघन शांती इच्छा ज्ञान क्रियेचे आविष्कार जे चितशक्तीचे विकासन त्यांच्या पूर्णतेचे घडे ब्रह्मात्मस्वरूपी पुरुष तटस्थ चैतन्याला प्रकृती कर्म करणाऱ्याला म्हटले संख्यानी त्याला प्रार्थनिक सारहा चैतन्य कर्म न करी नसे ज्ञान प्रकृती अंतरी ही तो नम्न स्थिती खरी सृष्टी प्रकृती पुरुष गुणे चैतन्य लंगडे असे प्रकृती आंधळी दिसे परी सर्व व्याप्त असे प्रकृती पुरुष तत्व लंगडा आंधळा भाऊ याचे प्रतीक दाविती श्रीपादसाचे अधिष्ठान रूप दोघांचे स्वये आपण श्रीपाद पुरुष आणि प्रकृती होता उन्नत त्या म्हणती ईश्वर ईश्वरी स्थिती अविरोध तयांचा तेथ व्यंग आपल्या बंधूचे निवारतील श्रीपाद त्यांचे दुर्बलत्व जगाचे हरण्याचे प्रतीक दावतील जगताला एकदा कुकुटेश्वर मंदिरात नि संन्यासी दत्त भक्त म्हणे कार्य निर्विघ्न होत घेता दत्त दीक्षेसी सोये होई दत्त दीक्षेसी स्वीकारी तो दक्षिणेसी ऐसे कित्येक ब्राह्मणासी दिली दीक्षा तयाने दीक्षा घेण्या न घेण्याचे वाद चालती लोकांचे विचारार्थ तेत संमेलनाचे होतसे आयोजन अध्यक्ष बापनाचार्यांनी प्रतिपादिले संमेलनी दीक्षा अधिकार असे सर्वजनी सर्वांचे श्रीदत्त अष्टदश वर्णाच्या लोकांना सुवर्णसंधी ही सर्वांना संन्यासी महाराज त्यांना घडवितील लाभ जे इच्छुक संमेलन ही काही जनाचे म्हणणे असे अग्रहाचे शूद्र असती अनाचाराचे दीक्षा अधिकार नसे तया घ्यावी तयाची दक्षिणा स्वतपे करावे शुद्ध तयाना नको दत्त दीक्षा तयाना करावे दर्शन प्रदक्षिणा सांगती बापा नार्य तयाना सर्वत्र आचार अनाचार जाना निवडणे कठीण तयाना असावी मेघवृष्टी तेने सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेमावरी दृष्टी ठेवून करावे दत्तयागादी यजन जेने होय विश्वकल्याण दक्षिणा घेणे शूद्रांची आणि दत्त दीक्षेस त्यांची पात्रता न म्हणता याची अन्यायता तयावर दक्षिणा स्वीकारणे जरी त्या शुद्धता तरी सर्व वर्णास समानता नसता स्वतंत्र दीक्षा आवश्यकता असे काय बहु रक्कम ही दक्षिणेची सर्व वर्णात गरिबाची सोय कशी होईल याची घडेल उपास मारतया दक्षिणा असावी ऐच्छिक दाता असावा भाविक निर्लोभ स्वीकार करता सम्यक तरी कल्याण दोघाचे संन्यासासी महाराजांनी दिलेली दक्षिणा घेतली ज्यांनी ते बोलती त्या संमेलनी अग्रहाने तेधवा गावी आपल्या नेता संन्यासी पूर्ण कुंभ वेदमंत्राने त्यासी केले न उचित स्वागतासी लाजिरवाने परिषदेस हे बापा नार्य तया म्हणती आहे उचित स्वागत पद्धती परी शिष्याद्वारे सूचनाती देणे परिषदेस गरजेचे तदनंतर जे सर्वानुमते नियोजन होय पुरते मग संग्रा संगीत स्वागताते होणे असे शक्य येथून पुढे त्यांच्याबरोबर शस्त्रचर्चा सदाचार सत्संगात प्रवचनेसार लाभतसे भाविका परी संन्यासी स्वामींनी जाना येणे पूजने दीक्षादाना केले न देता पूर्वसूचना दक्षिणा ही अपेक्षिली यावर ब्राह्मण म्हणती तयास ही वेळ न चर्चेची खास जावयासह तुम्ही दक्षिणेस देऊन दीक्षा घेणार का उत्तर ती बापा नार्य यावरी सामूहिक स्थैर्यास्तव दीक्षा खरी घेतो न व्यक्तिगत खरी दक्षिणा नसे यास्तव दीक्षार्थी जे जन त्यांनी घ्यावी स्वेच्छेनं
परिषद ही जाण सामूहिक कार्यास्तव श्रेष्ठी आणि वर्मांनी न घेतली दत्त दीक्षा जाणुनी जाती श्रीपाद तयाच्या भुणी म्हणती ते तयांना नका होऊ निराश देतो मी दत्त दीक्षेस यथाशक्ती दक्षिणेस देईन मी चिंता नको मंडल दीक्षा 40 दिवसांची गरज नसे इतक्याची पुरे क्षण एकची सार्थक करण्या जन्माचे अष्टदश वर्णाच्या लोकांना दीक्षा देती श्रीपाद तयांना अनुभव येई त्याच क्षणा सर्वांना तेधवा अध्याय हा परम पावन टळे लोकनिंदापूर्ण असाध्य कार्यात जाण यश लाभे श्रीकृपेने इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समंत श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. ओम नमो दयानिधी योगी राजा अवतरलासी भक्त काजा देऊनिया स्वतेजोजा हरिसी भवव्यथा. श्री दत्ता तुची श्रीपाद हरसी भक्तांचा भवताप निवारिसी अवघा व्याप विवेकाधन देऊनिया तुची त्रेतायुगी अत्रिनंदन कलियुगी होसी सुमतिनंदन असो तव चरणी वंदन सर्वदा नम्र भावे अमेय कीर्ती तू सर्वदा निवारिसी अवघ्या मदा देशी स्वरूप संपदा शरणांगत भक्तासी दुस्सह भाव व्यथा देखून कळवळे करुणा घन देई दीक्षादान मेघवृष्टी सम सर्वांना निर्धारे सर्व रूप जरी दत्तरूपे प्रगटने घरी भक्तांच्या आशीर्वादासरी पडती मांगल्याच्या सर्व कृतार्थ दीक्षेने भजन पूजन कृतज्ञतेने करती दत्ताचे आवडीने गुरुदत्त रूप श्रीपाद धारोष्ण दुधाने जलाने समंत्रक स्नानाभिषेकाने पूजिती विधी विधाने भक्त निरनिराळ्या घरात जरी उन्नती व्हावी सर्वांगी बावनावी दैवी संपदा अंगी लक्ष नको इतरांचे व्यंगी रूप ते दिगंबराचे असे मजसी फिरणे सर्वत्र भ्रमण ते जगोद्धारार्थ परिस्मरता मज तेथ प्रगटेन भाव जाणून या श्री दत्ताची रहाटणी अशी देऊ आम्ही भोगमोक्षासी जया काया वाचा मानसी गोडी मस्वरूपी सदानंद त्याचे घरी उपदेशिती श्रीपाद निर्धारी नरसिंह वर्माच्या घरी पाहती भास्कर पंडित शुभद आशीर्वाद देऊन केळ एकची स्वीकारून दाने गायीस तयाचे करून दाविती सहज संतोष सर्वदा रंगले प्रेमाने त्या श्रेष्ठी घरी आगत्याने घालती श्रेष्ठी मंगल स्नाने अर्पिती गोरसा सदय प्रभू तेथ सांगती दूरचे भक्त बोलाविती आता पिठापूरची वसती सरत आली वाटते तारक प्रभू ओजळास तेथेही करती मंगल स्नानास सांगती अवतार कार्यास जाती नंतर स्वगृही असे दिन सरले पिठापुरीचे करणे कार्य जगदोद्धाराचे मनोगत हे श्रीपादांचे कळले माता पित्यांना अशी गंगा सुलभ घरी तरी सहज सुख अंतरी वियोग कल्पना व्याकुळ करी श्रीपादांची तयाना दिगंबरास केवीत कोंडता मोहास्तव किती समजवता निर्णय अटळ मम आता सोडणे पिठापूर अधीर माता पित्यांना वियोग तो सहवेना तयाच्या विवाह वार्तांना आरंभिती त्यापुढे असे मुलाच्या लग्नाची जबाबदारी आमची माता पिता म्हणताची सांगती श्रीपाद स्वयं दर्शन अनघा लक्ष्मी समवेत दाविती श्रेष्ठी वर्माशी साक्षात पहा तुम्ही निवांत दत्त अनघा युगुल रूप दिसे बाल दत्त अनघा युगुल दिव्य शांत अतिमंगल सरली अंतरीची तळमळ शब्दमुखी उमटेना विमल अवधूत रूपाने सांगितले होते जाणे विवाह प्रस्ताव मांडता सांडणे घर मज निर्धारे तथापि असे जाताना श्रीपाद स्पर्शती बंधूंना जे अंध अपंगतयाना अवलोकिती कृपादृष्टी सर्वेशाच्या अगमेलीला पंगू करी गमनाला दृष्टी आली अंधाला सर्व ज्ञान प्रगटले रधी असा चमत्कार पाहून आश्चर्यानंदे माता पिता आपण दंग होती तेधवा जाण जमले भक्त सारे सर्वज्ञ तू वचन दिले आजोळ श्रेष्ठी वर्माधिकाचे भले दूध बाकीचे जे राहिले काय करसी तयाचे वचन हे मम तिघांच्या वंशजासी न विसरेन तयाच्या ऋणासी घेऊन सेवा तयांची त्यासी करीन प्रदान तव सासरची वेद परंपरा चालवितले हे ज्येष्ठ बंधुवरा न विसरो दंडी कोटा वंशज खरा वचन हे पित्यासीही माते गमतीने जावाया परी म्हणती आजोळचे जरी वागेन तसा तया बरोबरी घेऊ भोजन न दक्षिणा माहेरची तव मानसे वासल्याने आपलेसे करती मज आपेसे मी जवळी तयांच्या पूजा अर्चादी नियमाचे अवडंबर नसे त्यांचे परी अनुभव प्रत्ययाचे लाभतसे सकाळांना हाती बांधती पवित्र दोरा प्रतीक सहज योग खरा अनंत सूत्र ते उद्धारा विश्वजनांचे सर्वदा सांगती श्रीपाद शुद्रासी ही अवेलना न शास्त्रासी करिता मम भजनासी कल्याण तुमचे निचे पिठापुरी कर्मकांडी ब्राह्मणांनी कळविले शंकराचार्य तक्रारीनी श्रीपाद संबंधे तो बहिष्कारुणी रक्षावे धर्मासी 16 वर्षी बालक स्वतःस म्हणेवितो दत्त अवतारास वाटे देवद्रोह हा खास परिदंभी ते सारे भेटती ते बापा नार्य म्हणती
श्रीपाद स्वतेजे दीपविती स्वलीलेने रमविती दूर करती मायाजाल भाग्यवान तुम्ही किती दृष्टी पाहिला श्रीपती मनोहर दिव्य दर्शन अति आनंदाचे वाटते एकूण हृदयगत बापा नार्याचे शब्द न फुटे दंभी भ्रमणाचे मुखी ज्या सर्वदा निंदेचे जडले व्यसन हे झाले अद्भुत वर्तमान काल्मिष जाई मनातून परतले स्वग्रहा लागून शांतपणे तेधवा अप्पलराज घरी सांगत वाटे श्रीपाद वियोग बहुत परिस्मरताची वाटे साक्षात ठाव नसे वियोगाची न केवळ ही कल्पना घडे स्पर्श संभाषणा अशा अद्भुताच्या खुणा किती म्हणून सांगाव्या धन्य आम्ही जनकजननी धन्य झालो जीवनी झालो आनंदाचे धनी निरंतर सर्वथा आनंदाश्रू नेत्रातून ओघळती अप्पलराजू पाहुन ओशाळती ब्राह्मणगण म्हणती धन्य लीला व्यंकटया सांगती सर्वांसी आतापर्यंत जे चर्मचक्षुषी भाग्य तेही मनचक्षुषी लाभतसे आश्चर्याने आमच्या सवे निवासात हवे तेव्हा प्रभू साक्षात ही तो प्रभू लीलेची मात पाहो प्रत्यय ही सर्वजन म्हणाले नरसिंह वर्मा ब्राह्मणांना श्रीपाद प्रभूंची अगाध करुणा दूर केले मायामोहाना आनंददान देऊन्या महाप्रभू श्रीपाद अवतीभोवती आम्हा सवे वाटे खेळती लीला विनोदे हसती हसविती सर्व काळ आम्हासी कैसा वियोग तयांचा जो सचित घन साचा अनुभव आम्हा तयाचा निश्चय सर्व काळ कल्पना श्रीपाद सत्य स्वरूपाची आली दत्तभक्ता संन्याशासाची आंतरित्या पश्चातापाची होतसे उलाघाल श्रीपाद स्वयं श्री दत्त सुचवून होती ते ध्यान स्थापन खात्री होई त्या अंतरातून श्रीपाद कृपेने ते धवा प्रश्न टीकाकार ब्राह्मणमनी श्रीपाद दत्त असती का भोनी असता छळणे अशक्य होऊनी होईल दोष अमुचा श्रीपाद प्रभू परम उदार त्रास सोसून स्वभक्तावर कृपे करती उद्धार स्वभाव हा तयांचा पिठापुरी रथी बैसवून शोभायात्रा काढिता भाविकगण धनराशी दक्षिणा म्हणून तिचा न लोभ तया गुरु दक्षिणेच्या लोभाने संन्याशाचे दत्त दीक्षा देणे आकांक्षा पूर्ण न होता त्याने म्हणावे अभाव निष्ठेचा ऐशी संन्याशाची मती राहे अंतरी सदा भीती प्रगटवितील सत्यस्थिती श्रीपाद प्रभू म्हणून या ते समयी कुकुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण येत नाव नरसिंह कश्यप गोत्रात महाराष्ट्र प्रांतीचा कुकुटेश्वर स्वयंभू दत्ताचे दर्शन घेता दत्त दीक्षेचे कळतो तयाने जवळीचे धन अर्पिले संन्याशाशी पाहून त्या धनराशी संन्याशी हर्षित मानसी म्हणे दीक्षेस्तव ओंजळीशी करे पुढे आताची कमंडलूतील पवित्र जलास घालिता ब्राह्मणाच्या ओंजळीस पडे विंचू त्यातून खास कंठ कोरडा ब्राह्मणाचा धनलाभ आनंद संन्यासाशी ब्राह्मण ओरडे वृचिक दंशेसी कित्येक जन जपती मंत्रासी उतरण्यास्तव विशते दाह कमी होईना केले उपाय नाना केली सर्व देवा अर्चना निरुपाये ब्राह्मण मूर्छित फेस येई मुखातून पाहून पीडा दारुण संन्याशी बैसे लपून देवळाच्या कोपऱ्यात हुडकिती संन्याशास सारे परी तो कोठे न दिसे सारे दोष देती त्यास वारे फिरले दैवाचे किंचित समयाने ब्राह्मणासी येई शुद्ध परी उदार वेदनेसी असहाय वाटे तयासी उचकीही लागली तव येई एक शेतकरी म्हणे व्यंकया आमचा परोपकारी श्रीपाद प्रभूंचा भक्त निर्धारी देई या मंत्राक्षता वृद्ध भावने त्या घेऊन श्रद्धा भावे मस्तकी धरून वंदिले मनोमनी श्रीपाद चरण पीडा शमेत तक्षणी विश्वास ओढला संन्याशावरचा सर्व दीक्षित पैसा दक्षिणेचा घेता ती परता त्यांच्या हकलती संन्याशास काय करावे या धर्माचे विचारती बापा नार्यासाचे या द्रव्याचे अन्नदानाचे करावे आयोजन अन्नदान प्रिय श्री दत्तासी तेने तात्काळ संतोष सर्वासी अन्य दत्त दीक्षेची सर्वासी नसे आवश्यकता कुकुटेश्वराच्या प्रांगणात करा मंडप अन्न संतर्पण त्यात हो श्रीपाद नाम संकीर्तनात उत्सव प्रेमाने अष्टदशाक्षरी नाम जपाने परिसर अवघा दनानने दिव्य या महामंत्राने विश्व अवघे भरले श्रीपादांची ऐशी भविष्यवाणी प्रगटली सत्य त्या प्रांगणी तेने आनंदली मेदनी संतोष सकळासी 16व्या वर्षी वैराग्य घेऊन सोडती श्रीपाद पिठा पूरपट्टन धर्म प्रचारास्तव जाण भ्रमणतयांचे हे न पडावे माया संबंधात दीक्षादाने जगोद्धारार्थ ब्रह्म असंग साक्षात अनुभवणे भक्तासी ऐसा संकल्प प्रभूंचा उद्देश हा ग्रह त्यागाचा तेने विश्व कल्याणाचा मार्ग होई प्रशस्त अध्यायासी या पठिता टळे लोकनिंदा निश्चितता हरवलेले मूलतत्वता मिळेल प्रभू कृपेने इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः ओम नमो प्रणव निर्देशा दृष्ट्यासह तू दृश्या गिळून दृग मात्र परेशा उर्षी तू लीला मात्रे जे मन वाचातीत देश काल बंद रहित सत्य ज्ञानानंत ते तू साक्षात श्रीपादा अगम्य तव लीला प्रवेश न तेथ तर्काला द्वैत नसून द्वैताला स्वरूपी दाविसी लीलेने खुंटता धाव शब्दांची चळवळ मन बुद्धीची थिजता तू भक्तांची आवडी पूर्विशी वेगे शंकर भट धर्मगुप्ताचा
भास्कर पंडिता सहसाचा चाले सत्संग नियमाचा आती आवडीने पिठापुरी सांगती भास्कर पंडित विद्योपासना सर्वश्रेष्ठ वयाचे बंधन त्यात नसे सर्वथा महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आदी रूपे असती स्वये श्रीपाद वल्लभयती जाना निश्चये शंकर भट विचारिती आधी श्रीपाद पद्मावती व्यंकटेश कधी अनघा लक्ष्मी अनघा देव कधी त्रिमाता स्वरूप ही सांगती निश्चित रूप तयाचे कोणते असे सदाचे सांगा तेने श्रद्धा भक्तीचे फुलेल अंतरंग सांगती पंडित तयासी दिसती अनेक जीवराशी तरी परमात्मा अंतरी सर्वासी विद्यमान शास्त्र म्हणे मुंगीपासून ब्रह्मापर्यंत चरापासून अचरापर्यंत दिसे भासे त्या सर्वात अधिष्ठान रूप परमात्मा म्हणून सृष्टी रूपाने जे चैतन्याचे खेळणे खेळता असंख्यही असणे चिन्मात्र रूपाने भरून जरी सर्व रूपात असे श्रीपाद अलिप्त जेवी जळी प्रतिबिंबत सूर्य दिसे परिवेगळा वैष्णवी माया हीच जाण तयास सृष्टी नियमाचे बंधन श्रीपाद त्रिदेवता रूपे जाण खेळे ते चैतन्यात चिन्मात्र स्वतः असती रूपे निरनिराळी धरती योगमायेची लीला ती दावी तसे तादात्म्य या परी विविध रूपे चराचर व्यापुनी असणे परी असंगपन न मोडणे ऐश्वर्य हे तयाचे धरिता विविध रूपासी पाळणे सृष्टी नियमासी आचरून दावणे धर्मासी नसे बंधन कधी तया शक्ती जीवात्म्यासी ऐसे धरी तो विविध रूपासी भोगी विविध भोगासी एकेची काळी लीलाही परी धरिता रूपतयाने तयास सृष्टी बंधने कष्टाने मर्यादा पाळणे विशेषता योगियासी आद्य पुरुष आद्य शक्ती अनघा नघे परी नित्ययुती ते हे श्रीपाद वल्लभमूर्ती अर्धनारी नट्टेश्वर मर्यादा परमातीता रूपाची ही तो सूक्ष्मता धर्माची धर्माधर्म सूक्ष्मता वेगळीची जाणती विवेकजन दिव्यानुभव वितरण्यास मांडले विश्वनाट्यास विश्व तादात्म्य जीवचैतन्यास मिळतसे गती श्रीपाद प्रभू जप ध्यान करती कठोर तपाचरण वेद पठन आणि यजन फल अर्पण्या सृष्टीशी जेवी कष्ट माता सोसी फल देतसे निज बाळासी तेवी श्रीपाद स्वभक्तासी फल अर्पती वासले पराशक्तीचे रूपी तिनं आतीत शक्ती विश्वजान अनंत सत्या आकर्षण चैतन्य रूप होई शक्ती शक्तीच विश्वरूपाने प्रगटवी तसे जीवपणे प्रवेशन त्यात बाळ देणे विश्वस्थायी स्वभाव हा मानवात ती विशेषत्वाने राहे अनंत दिव्यतेने हेच अनघालक्ष्मी प्रगटणे रहस्य जाणा तुम्ही पराशक्ती अंशमात्राने असे जीवात निर्वाहने आणती त्या आकर्षणेने मूळ स्वस्वरूपी आपल्या तिजसी योगतंत्र शास्त्रांनी संबोधिले कुंडलिनी बहिर्मुखे विश्व उभारणी करी संहारांतर्मुखे अनघा देव तो श्री दत्तगुरु तोची श्रीपाद वामन सद्गुरु सत्संग कल्पाविन इहपरू न पावे जीवास सत्य संकल्प प्रभूंचा करणे सार्थ हा तिचा स्वभावची नित्याचा माता पितयापरी दिव्यानंद अनंत दिव्य स्थिती अनंत दिव्य शक्ती अनंत निर्वाणाच्या लोकतो वाटे सच्चिदानंद तरी लोक असे निम्नस्तरी तयाच्या भाग्याची थोरी वर्णिल्य ऐसा कोण दिव्य चैतन्य सृष्टी लोक त्या खालतापरी अलौकिक श्रुती म्हणे महिर लोक दिव्य चैतन्य महाशक्ती तेथे सर्व सर्वदा यशवंत ज्ञान सहजे परिपूर्णतेत विसवे आनंद असत्य दुःख भावही एक सच्चिदानंद भूमिका दुसरी नित्य चैतन्य तिसरी त्या खालची भूमिका अज्ञान नामे जेथ जीव तन मन असे परी मर्यादा ग्रासित असे वैफल्यही पीडित असे या भूमिकेत एसा विलास भूमिकांचा तीन असे अनघालक्ष्मीचा जाण अद्यंत तिचेच क्रीडन परिगुप्त रूपे चैतन्य राजराजेश्वरीचे मातृमूर्ती रूपसाचे जे अनंत करुणेचे आश्रयस्थान भक्तिभावे स्वबालकापरी असे तनु असुर जरी वा भित्रे अहंकारी समान दृष्टी सर्वावरी आसता भूमिका प्रणमयी अथवा ती मनोमयी ज्ञानाने मोहमयी जीवा म्हणती असुर भित्रे ते दुराग्रही जरी तपे होती अहंकारी म्हणती राक्षसतायांना जरी असती प्राणमयी भूमिकेत प्रचंड तीव्र भाव त्यांचे बळ अचाट सामर्थ्याचे निम्नस्तरी प्राणमयीचे पिशाचे प्रमादी जाना तया रूप आसुरी वेश बदल शरीरी ते रूप पिशाच्या परी जान दुराशी मन त्या राक्षसा बल प्राणाचे तया सनसे मनाचे लाभ मनन करण्याचे तेने ते हट्टी भाऊ कालरूप संहार शक्तीचे विघातक आणि विधायकसाचे दिसे श्यामवर्णाचे आज्ञाने विध्वंसक विधायक शक्ती माया संहारणी विवेक शक्ती करी साधक ऊर्ध्वगती महाभयंकर भयंकर राजराजेश्वरी विवेक शक्ती काले असे बलशक्ती महाकाली अनंत शक्ती ऊर्ध्वगती दात्रित्वरेने विघ्न येता साधनेत महाकालीस जो अंतरंगात करी हवन प्रार्थिता होय ऊर्ध्वगती निर्विघ्न राजराजेश्वरी विवेक स्वामिनी महाकाली बलस्वामिनी महालक्ष्मी सौंदर्यखानी संतुष्ट पुष्टीदायी जी विवेक बल आणि शक्ती मूळ आद्य शक्ती सर्वांग संपूर्ण शक्ती विकसित हो पूर्णता साधन्या पूर्णतेने पूर्ण विवेक बल सौंदर्य परिपूर्ण याचा व्हावा सहयोग पूर्ण
तरी पूर्णपणे गहनातून जे गहन सौंदर्य समरस्यपूर्ण हा चिद्विलास जान लाभे अदयत्वे गुरुभक्ता लक्ष्मी भौतिक संचय प्रतीक महालक्ष्मी परमानंददायक जी परमप्रेम प्रदायक आदिदेवता तिच्या कृपे दिव्य जीवनानंद लाभे भक्ता जरी तो मंद यास्तव गुरुनामाचा छंद लागू जीवा सर्व काळ लाभण्याशक्ती अनघा लक्ष्मीची विवेक बल सौंदर्याची देवी कर्मे कौशल्याची असे आवश्यकता श्रुती प्रशंसती सरस्वती मातेस दश महाविद्येत मातंगीतीस म्हणती वैखारीवानीस महासरस्वती निराळी दिव्य कुशलता आत्मचैतन्याचे कर्म प्रतीक महासरस्वतीचे पूर्णत्व इष्टकर्माचे करुणा कृपा प्रसादाने लाभतसे दिव्य ज्ञान आत्मा चैतन्याचा अनवय होऊन कर्मसिद्धीत स्तवपूर्ण होय उपयोग विषय सुख आनंद भास शक्ती समरस्यानी वास आनंद नित्य प्रसन्नता निरच्छसी सर्वदा आनंद स्वरूप परमात्म्याचे तेचे ध्येय योगियाचे ते सहज गुरुभक्ताचे नांदे अंतर्भय राजराजेश्वरी महालक्ष्मीची महाकाली या देवतांची लक्षणे अनघा लक्ष्मीतसाची विष्णुरूपती श्रीदत्त अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्ता अत्यंत आदरणीय या व्रतात प्राप्ती सर्व सुखाची जे अनघे समवेत श्रीदत्त ते श्रीपाद वल्लभ मूर्ती सर्वभूता अत्यंत निकट स्मृतगामी भक्तासी आश्रित भक्तांच्या दुःखांना दूर करून तयांना सुखप्राप्ती घडविती त्यांना फल दशमहाविद्येचे देवता तपे संतोषुन फल देती होता प्रसन्न देवांचेही गुरुदत्त जाण तात्काल फल देती भक्ता अवतार विशिष्ट कालापुरते असते कधी कार्यापुरते परी कालातीत उद्धारते श्रीदत्त अखंड अवतार संतोषेती ते स्मरणाने भक्ती प्रेमाच्या भजने स्मृतकामी भक्ताकारणे सुलभ सर्वदा शंकर भटा या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करतील योगी भक्तीचे थवे ज्ञानार्थ सुखार्थ साचे आदरतील यासी सामान्य भक्ताचे इहपर सुख वैभव समृद्धी अपार लाभेल याने निर्धार श्री दत्त कृपे सर्वदा अक्षर सत्य या ग्रंथाचे अक्षर अक्षर मंत्र साचे शक्ती संपन्नतयाचे असने महामाला मंत्रापरी अक्षर शब्द चरणात ओवी अध्याय सर्वात भरला श्रीपाद कृपावंत यशवंत तेने भाविक हो अध्याय हा पडथा लाभे अष्ट ऐश्वर्य तत्वता भावे श्रीपाद प्रभु भजता सर्व देवता संतोषती इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथामधील 6व्या दिवसाच्या 41 ते 48 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. या वाचनामधून आपल्या असे लक्षात येते की जरी प्रभूंचा मानवी देह आपल्या समोर नसला तरी कुरवपूरच्या पवित्र भूमीमध्ये आणि प्रत्येक सच्च्या भक्ताच्या हृदयामध्ये त्यांचे सूक्ष्म अस्तित्व आजही जागृत आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये संकट समयी आपण अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना हाक मारली तर ते नक्कीच धावून येतील असा विश्वास आपल्या मनामध्ये ठेवूया. या पारायणानंतर सर्वांनी सिद्धमंगल स्तोत्राचा एक पाठ करायचा आहे. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.